नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बी.एड सी.ई.टी एक्झामिनेशन करिता टीचिंग ॲप्टिट्यूड या भागावर 150 पेक्षा अधिक महत्त्वाचे प्रश्न आपण आज डिस्कशन करणार आहोत. आज आपण संपूर्ण अध्यापन अभियोग्यताचा जे भाग आहे त्याला अत्यंत सोप्या पद्धतीने आपण समजून घेणार आहोत आणि हे संपूर्ण सीरीज अशा पद्धतीने डिझाइन केलेली आहे ज्यातून तुम्हाला संपूर्ण टीचिंग ॲप्टिट्यूड कव्हर होईल. बी.एड सी.ई.टी एक्झामिनेशन करिता कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे. यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन आहे. संपूर्ण अभ्यासक्रमावर नोट्स आहे. मॉक टेस्ट आपल्या प्रॅक्टिस करिता आहे आणि टॉपिक वाईज एमसीक्यूज देखील आहे. या कंप्लीट कोर्सची फीस ₹2000 आहे. सोबतच 2027 करिता जर आपण बी.एड सी.ई.टी एक्झामिनेशन देत आहात तर त्यासाठी देखील बॅचेस अवेलेबल आहे. आजच या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉइन. सुरुवात करूया आपण. भारतीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजे NCERT ही भारतीय शिक्षण व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका पार पाडतं. तर त्यांची भूमिका काय आहे? ए. शिक्षकांचा पगार आणि रोजगारांच्या अटी नियमन करणे. सो ए आहे रेग्युलेटिंग टीचर सॅलरीज अँड एम्प्लॉयमेंट कंडिशन. बी आहे संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर परीक्षा घेणं. की सी. शिक्षणातील धोरणात्मक मार्गदर्शन देणं आणि शिक्षणाच्या गुणवत्तेवर सुधारणा करण्यासाठी संशोधन करणं. चौथा ऑप्शन आहे परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देणे. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. ओके. शिक्षणातील धोरणात्मक मार्गदर्शन देणं आणि शिकवण्याच्या गुणवत्तेत सुधारणा करणे हे काय आहे? NCERTचं कार्य आहे. सो NCERT यांचं इस्टॅब्लिशमेंट 1961 मध्ये झालेलं आहे. तर शालेय शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यात ही मदत करतं. सोबतच शैक्षणिक संशोधन करणे, शालेय अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तक विकसित करणे, सरकारला शैक्षणिक धोरणासंबंधी सल्ला देणे हे पर्टिक्युलर NCERTचे कार्य आहे. क्वेश्चन आहे, दिस इज द गोल ऑफ द टीचर. एक शिक्षकाचं धैर्य काय आहे? ए. टू मेक द स्टुडंट पास द एक्झामिनेशन म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण करणं हे शिक्षकाचं धैर्य आहे. बी. टू डेव्हलप द स्किल अँड इंटेलिजन्स ऑफ द स्टुडंट म्हणजे विद्यार्थ्यांचं कौशल्य आणि बुद्धीचा विकास करणे. सी. टू मेक द स्टुडंट धार्मिक म्हणजे रिलिजियस आणि सोशल म्हणजे त्यांना धार्मिक आणि सामाजिक बनवणं हे शिक्षकाचं धैर्य आहे. की डी. टू द मेक स्टुडंट डिसिप्लिन म्हणजे शिस्तबद्ध त्यांना करणं. सो ऑब्व्हियसली व्हेरी करेक्ट आन्सर बी आहे. एका शिक्षक म्हणजे ॲज अ शिक्षक म्हणून आपलं गोल काय असतं? तर विद्यार्थ्यांचं कौशल्य आणि बुद्धीचा विकास करणं हा आपला धैर्य असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, What would you do if a fellow teacher was following the wrong path? म्हणजे आपलं सहकारी शिक्षक जो आहे जर तो गैरमार्गाचा अवलंब करीत आहे तर आपण काय करणार? पोलिसांना कळवणार म्हणजे रिपोर्ट इट टू पोलीस. बी आहे मुख्याध्यापकाकडे आपण कंप्लेंट करणार, कंप्लेंट टू द प्रिन्सिपल. सी इग्नोर करणार, त्याला दुर्लक्ष करणार. की सी त्याला त्यांना कन्व्हिन्स करणार की असं करायला नको म्हणून. सो ऑब्व्हियसली जर तो आपला सहकर्मी शिक्षक आहे तर आपण काय करणार आहे, त्याला अशा प्रकारचं वर्तन करण्यासाठी किंवा असा गैरमार्गाचा अवलंब किंवा अनुसरण करण्यासाठी आपण त्याला मन वळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक डी योग्य उत्तर आहे. समोरचा प्रश्न आहे, शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष पुरवण्यासाठी तुम्ही कोणता उपाय करणार? है ना? सो जे वीक स्टुडंट आहे आपलं त्यांच्यावर स्पेशल अटेन्शन देण्यासाठी आपण काय करणार वीक स्टुडंटसाठी? ए. आस्किंग मोर क्वेश्चन टू सच स्टुडंट म्हणजे अशा विद्यार्थ्यांना आपण अधिक प्रश्न विचारणार. बी. त्यांना होमवर्क देणार म्हणजे त्यांना गृह स्वाध्याय जी आहे ती जास्त देणार. सी आहे की त्यांना उच्च आणि निम्न संपादन असलेल्या विद्यार्थ्यांना एकत्रित लहान गट आपण करणार म्हणजे आपण काय करणार स्मॉल ग्रुप ऑफ हाय अँड लो अचिव्हिंग स्टुडंट इन द क्लास आपण असं गट तयार करूया. की डी. युजिंग टीचिंग ॲड्स लाईक म्हणजे जे अदर ओव्हरहेड प्रोजेक्टर आहे, स्लाइड प्रोजेक्टर आहे, असे सारखं टीचिंग साहित्य जे आहे त्यांचा आपण वापर करूया. सो लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो,
जे शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थी आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण काय करणार आहोत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी मित्रांनो आपण स्वाध्याय म्हणजे होमवर्क जे आहे ते देणार आहोत. जेणेकरून त्यांचं जे कमकुवतता आहे, वीकनेस आहे ते आपण भरून काढणार. ठीक आहे. म्हणून समोरच्या प्रश्नाकडे आपण वळलेलो आहे. ॲज अ टीचर वुल्ड आय आस्क माय स्टुडंट टू लीड इन द फॉलोइंग वे. म्हणजे शिक्षक म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांना पुढीलपैकी कोणतं नेतृत्व करायला सांगणार आहे? हुकुमशाहीचं नेतृत्व करायला आपण सांगणार का शिक्षक म्हणून? ऑप्शन बी आहे लोकशाहीचं, सी आहे उदासीन, की डी प्रसंगानुसार म्हणजे सिच्युएशन अनुसार. सो ऑब्व्हियसली विद्यार्थी मित्रांनो आपण लोकशाहीचं नेतृत्व करायला आपले जे स्टुडंट आहे त्यांना सांगणार आहे. ठीक आहे? चला. समोरचा प्रश्न आहे डॅश देअर आर द मेन पार्ट्स ऑफ कम्युनिकेशन. म्हणजे संदेश वाहनांचं प्रमुख अंग कोणतं आहे? ठीक आहे. संदेश वाहक, मेसेज कॅरियर, बी आहे मेसेज, सी आहे मेसेज सेंडर अँड मेसेज रिसीव्हर, की डी ऑल ऑफ अबोव वरीलपैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे? मेन पार्ट काय आहे कम्युनिकेशनचं? तर व्हेरी करेक्ट आन्सर आहे सर्व. कारण बघा एक जेव्हा आपण कम्युनिकेशन बघतो, तर कम्युनिकेशनमध्ये सेंडर असणं आवश्यक आहे. सोबतच काहीतरी मीडियम असणं आवश्यक आहे. मीडियम व्यतिरिक्त रिसीव्हर असणं आवश्यक आहे आणि ह्या रिसीव्हर जे आहे अ, नक्कीच फीडबॅक जे आहे ते देत असतो. ओके. सो लक्षात घ्या, एक कम्युनिकेशनच्या प्रोसेसमध्ये सेंडर, रिसीव्हर, मेसेज ऑब्व्हियसली मीडियम आहे. हा रिसीव्हर सेंडर मीडियमच्या माध्यमातून काहीतरी मेसेज देत असतो रिसीव्हरला. ठीक आहे. सो त्यामुळे एक कम्युनिकेशनच्या प्रोसेसमध्ये जे आहे सेंडर, रिसीव्हर, मीडियम, मेसेज, फीडबॅक हे सगळेच जे घटक आहे ते महत्त्वपूर्ण आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण वळूया. विच ऑफ द फॉलोइंग टीचर शुड स्टुडंट प्रेफर? ओके. सो म्हटलेलं आहे की विद्यार्थ्यांनी खालीलपैकी कोणत्या शिक्षकास प्राधान्य द्यावे? ओके. ए परीक्षेपूर्वी महत्त्वाचा प्रश्न देणाऱ्या म्हणजे वन हू आस्क इम्पोर्टंट क्वेश्चन्स बिफोर एक्झाम. बी आहे वन हू गिव्ह नोट्स इन क्लास वर्गात जे नोट्स देतात. सी वन हू सॉल्व प्रॉब्लेम रिलेटेड टू द सब्जेक्ट म्हणजे विषयाशी संबंधित अडचणी दूर करणाऱ्या. की डी वन हू मेंटेन डिसिप्लिन इन द क्लास म्हणजे वर्गात शिस्त राखणाऱ्या. ठीक आहे. म्हणजे कोणत्या शिक्षकाला आपण प्राधान्य द्यायला हवं? सो ऑब्व्हियसली आपले सब्जेक्ट संबंधित जे क्वेरीज आहे, जे आपल्याला अडचणी आहे, हे दूर करणाऱ्या शिक्षकाला आपण काय करूया? प्रेफर करूया. ओके. त्यामुळे सी. समोरचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज डिफरंट? कोणतं विधान जे आहे वेगळं आहे? आणि मोस्ट टीचर फॉलो द लेक्चर मेथड म्हणजे बहुसंख्य शिक्षक असे आहे जे व्याख्यान पद्धतीचा अवलंब करतात. बी आहे मोस्ट क्लासरूम डू नॉट हॅव एज्युकेशन मटेरियल. बहुसंख्य वर्गांमध्ये शैक्षणिक साधने जसं ब्लॅकबोर्ड, चॉक, टेबल, बेंच, फॅन अशा शैक्षणिक साधने उपलब्ध नाही. की सी ग्रामीण भाषेतील शाळेत शिक्षकांचं अपुरी संख्या असते. चला. सो लो नंबर ऑफ टीचर. ओके. देन आहे डी एकाच वर्गात मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना बसविण्यात येते. सो इथे आपल्याला दिसून येतं की व्हेरी करेक्ट आन्सर आहे बहुसंख्य शिक्षक हे व्याख्यान पद्धतींचा अवलंब करतात. ओके. चला नेक्स्ट आपण बघूया विच ऑफ द फॉलोइंग शुड बी द गोल ऑफ एज्युकेशन. शिक्षणाचं धैर्य काय असायला हवं? ऑप्शन ए टू हेल्प द स्टुडंट अक्वायर इन्फॉर्मेशन म्हणजे सहाय्यक माहिती विद्यार्थ्यांना माहिती मिळवण्यासाठी सहाय्य करणे. बी आहे माहिती संक्रमण करणे म्हणजे ट्रान्सफर इन्फॉर्मेशन. सी आहे विद्यार्थ्यांना माहिती मिळवण्याचं कौशल्य निर्माण करणे. टू डेव्हलप स्किल
विथ इन्फॉर्मेशन अमॉंग द स्टुडंट म्हणजे त्यांना माहिती मिळवण्यासाठी कौशल्य त्यांच्यात निर्माण करणे की डी माहिती अर्थनिर्वचन करण्याची कौशल्य विकसित करणे म्हणजे आपल्याला त्यांच्यामध्ये स्किल डेव्हलप करायचं आहे अर्थनिवेचन इंटरप्रिटेशन आणि कौशल्य स्किल विकसित करायचं आहे घटकांना जोडण्याचं. सो ऑब्व्हियसली विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्यांच्या अंतर्गत स्किल डेव्हलप करायचं आहे. ठीक आहे. माहिती मिळवण्यासाठी जेणेकरून ते काय करू शकेल, त्याचा वापर करून त्याचा व्यावहारिक जीवनात देखील उपयोग करू शकतात. ओके. म्हणून समोरच्या प्रश्नाकडे वळूया. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव द फेशियल एक्सप्रेशन ऑफ द स्टुडंट शो द रिलेशनशिप बिटवीन द एलिमेंट ऑफ द कम्युनिकेशन प्रोसेस. म्हटलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव हा डॅश संदेशवहन प्रक्रियेचा घटकांशी संबंध दर्शवतो. अ. संदेशवाहक, बी. संदेश, सी. संदेश घेणारा की डी. संदेश देणारा म्हणजे मॅसेंजर, मॅसेज, रिसिव्हर और सेंडर. काय दर्शवतो? सो ऑब्व्हियसली संदेश घेणारा, रिसिव्हर. आता बघा प्रश्न काय म्हणतं? विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव हा संदेश वहन म्हणजे मॅसेंजर जो आहे ठीक आहे. मेसेंजर हा काय करीत आहे? घटकाशी संबंध. कशाशी तो मेसेंजर हा कोणाशी संबंध जोडणार आहे? रिसीव्हरशी. त्यामुळे इथे आपण व्हेरी करेक्ट आन्सर रिसीव्हर असं दिलेलं आहे. ऑब्व्हियसली मेसेंजर हा रिसीव्हरला काय देत आहे? संदेश देत आहे. सो मेसेंजर जर काही फेशियल एक्सप्रेशन करणार तर ऑब्व्हियसली रिसीव्हर तो काय करणार? ग्रहण करेल. ओके. त्यामुळे समोरच्या प्रश्नाकडे वळूया आपण. वर्गातील शिक्षक मानसशास्त्रीय बाजू डॅश हे उत्कृष्टरित्या हाताळू शकतात. ओके. सो द क्लासरूम टीचर कॅन हँडल द फिजिकली ॲस्पेक्ट ऑफ डॅश व्हेरी वेल. ए क्लास टीचर म्हणजे वर्ग शिक्षक. पहा वर्गातील शिक्षक मानसशास्त्रीय बाजू रित्या हाताळू शकतो. कोण? क्लास टीचर, सब्जेक्ट टीचर, प्राचार्य की मुख्याध्यापक. सो ऑब्व्हियसली वर्ग शिक्षक त्याला माहीत असेल की प्रत्येक विद्यार्थ्यांचं काय असं झोन आहे, वैशिष्ट्य काय आहे. एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थ्यांशी किंवा त्याचं म्हणजे हा मध्यम आहे म्हणजे उत्कृष्ट परफॉर्मन्स करणारा आहे की लो नॉलेजवाला आहे हे त्याला माहीत असेल. ठीक आहे. सो संबंधित आहे संदेश, संदेश देणारा, संदेश वाहक. सो ऑब्व्हियसली मॅसेंजर हा संबंधित असतो कम्युनिकेशनच्या. चला. सो नेक्स्ट प्रश्न आहे वेन स्टार्टिंग टू टीच एनी पार्ट म्हणजे कोणताही भाग शिकवायचा सुरुवात करताना आपण काय करणार? सोप्याकडून कठीणाकडे शिकवत जाणार म्हणजे इझी टू डिफिकल्ट. बी आहे कठीणाकडून सोप्याकडे म्हणजे डिफिकल्ट टू इझी. सी फक्त सोपा भागच आपण शिकवणार, इझी पार्ट टीच करूया की डी सर्वात कठीणच भाग शिकवायचं. सो ऑब्व्हियसली कधीही लक्षात घ्या टीच करीत असताना आपण सर्वप्रथम खूप जे बेसिक गोष्टी आहेत ते विद्यार्थ्यांना सांगत असतो आणि बेसिक जेव्हा क्लिअर होत असतं तेव्हा आपण काय करतो हळूहळू डिफिकल्टी लेवलकडे आपण वळत असतो. त्यामुळे इथे योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो ए आहे. ओके. चला नेक्स्ट आहे मुलांना सरळ व्याजाबद्दल माहिती देताना त्यांचा वापर करून चक्रवाढ व्याज शिकविणे म्हणजे काय आहे? म्हणजे बघा पहिले त्यांना आपण काय सांगितलं सिंपल इंटरेस्ट. ठीक आहे. आणि त्यानंतर त्यांना कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला शिकवायचा आहे. तर त्याला काय म्हणूया अज्ञाताकडून ज्ञाताकडे. बी आहे पूर्णाकडून अंशाकडे. सी आहे ज्ञाताकडून अज्ञाताकडे की डी मूर्ताकडून अमूर्ताकडे. सो ऑब्व्हियसली काय आहे सरळ व्याज म्हणजे ऑब्व्हियसली सिंपल इंटरेस्ट काय असते विद्यार्थ्यांना माहीत आहे. म्हणजे सोपं आहे त्यांना ज्ञात आहे. पण चक्रवाढ व्याज कसं काढायचं हे त्यांना माहीत नाही. म्हणजे आपण काय करीत आहोत गिव्हिंग फ्रॉम द नो टू द अननोन म्हणजे ज्ञाताकडून अज्ञाताकडे नेत आहोत. त्यामुळे इथे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी आहे. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे टीचिंग अ रूल ऑफ प्रिन्सिपल बाय एक्झाम्पल मीन्स. शिकविताना उदाहरणाद्वारे नियम किंवा सिद्धांत शिकविणे म्हणजे अ. अनिश्चिततेकडून निश्चिततेकडे जाणे.
ब आहे ज्ञाताकडून अज्ञाताकडे जाणे. सी आहे सामान्याकडून विशिष्टाकडे जाणे, की डी विशिष्टाकडून सामान्याकडे जाणे. सो ऑब्व्हियसली विद्यार्थी मित्रांनो, एक उदाहरण द्यायचं आहे आणि नंतर तो सिद्धांत सांगायचा. जसं पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण सिद्धांत मला शिकवायचा आहे. तेव्हा मी काय करणार, एक पेन माझ्या हातामध्ये घेणार आणि तो पेन वर फेकणार. ठीक आहे, वर फेकलेली वस्तू नक्कीच खाली येणार. सो त्यानंतर मी हा सिद्धांत तुम्हाला एक्सप्लेन करणार. म्हणजे विशिष्टाकडून म्हणजे एक्झाम्पल थ्रू थिअरीकडे जाणार. सो याला विशिष्टाकडून सामान्यकडे जाणे असं म्हटलं जातं. समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान आपल्याला योग्य वाटतं? विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट डू यू थिंक इज करेक्ट? महाविद्यालयीन अभ्यासक्रम मूल्यविवेचन हे उद्दिष्ट असावं. द गोल ऑफ कॉलेज करिक्युलम शुड बी व्हॅल्यू एज्युकेशन. ब आहे, मूल्यांशी संबंधित अभ्यास बहुधा मानव्य शाखांमध्ये शिकवलं जातो. म्हणजे म्हटलेलं आहे, स्टडी रिलेटेड टू व्हॅल्यू आर मोस्टली टॉट इन द ह्युमॅनिटीज. सी आहे, मूल्यांशी संबंधित विचार हे महाविद्यालयीन स्तरावर न शिकवता प्राथमिक स्तरापर्यंत मर्यादित ठेवावे. म्हणजे व्हॅल्यू एज्युकेशन जे आहे ते प्रायमरी लेवलवरच आपल्याला शिकवायला हवं. ठीक आहे. डी आहे, मूल्य शिक्षण मूल्यविषयक अभ्यास कोणत्याच अभ्यासक्रमात अंतर्भूत करण्याची आवश्यकता नाही, कारण मूल्य ही शिकून येणारी गोष्ट नाही. सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे, मूल्यांशी संबंधित अभ्यास बहुधा मानव्य शास्त्रांमध्ये शिकवला जातो. त्यामुळे इथे योग्य उत्तर ब आहे. व्याख्यानाचं मुख्य कमतरता म्हणजे ए, विद्यार्थी कंठाळलेले असतात आणि परिणामी लक्ष देत नाही. बी आहे, विद्यार्थी तयार उत्तरे मिळवतात आणि आळशी होतात. सी आहे, विद्यार्थी निष्क्रिय स्वीकारकर्ते बनतात आणि विचार करीत नाही. आणि ऑप्शन डी आहे, विद्यार्थी नोट्स घेण्यात मग्न होतात आणि थकतात. आता लेक्चर मेथड जी आहे ही प्राचीन टाइम पिरियड पासून आपल्याला अध्ययनामध्ये उपयोगात आणली जाणारी पद्धत आहे. सो या पद्धतीमध्ये शिक्षक येतात, लेक्चर देतात. जेव्हा संख्या मोठी असते विद्यार्थ्यांची, तेव्हा ही व्याख्यान पद्धती जी आहे ती उपयोगी ठरत असते. पण याचं कमतरता जर आपण विचार केलं तर नक्कीच लक्षात घ्या, व्याख्यान पद्धतीमध्ये मुख्य जी भूमिका असते ती शिक्षकाची असते. त्यामुळे विद्यार्थी जे असतात ते निष्क्रिय बनून जातात आणि विचार करत नाही. ठीक आहे. सो यामध्ये सगळं जे रोल कॉल असतं ते पूर्णतः शिक्षकाचं, लेक्चररचं असतं. त्यामुळे विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला निष्क्रिय श्रोते बनलेले दिसून येतात. समोरचा प्रश्न आहे, शिक्षकाची भूमिका, मुख्य भूमिका आहे. ए, विद्यार्थ्यांना अद्ययावत ज्ञान देणे. बी आहे, विद्यार्थ्यांना अचूक ज्ञान देणे. सी आहे, विद्यार्थ्यांना ज्ञान संपादन आणि ज्ञानाची पुनर्रचना करण्यास मदत करणे. की फोर्थ, विद्यार्थ्यांना दिलेले ज्ञान दीर्घकाळ लक्षात ठेवण्यास मदत करणे. ऍज अ टीचर आपण काय करणार आहोत आणि अशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्याला येणारे जे एक्झामिनेशन आहे त्यामध्ये नक्कीच दिसून येईल. कारण ऍज अ शिक्षक आपण काय करू, टीचर आपण काय करणार, अशा प्रकारचं डिसिजन मेकिंग टाइप देखील एक्झामिनेशन मध्ये प्रश्न असतात. ठीक आहे. सो शिक्षक म्हणून आपली भूमिका काय असायला हवी, तर व्हेरी करेक्ट आन्सर आहे, विद्यार्थ्यांना ज्ञान संपादन आणि ज्ञानाची पुनर्रचना करण्यास मदत करणे. ऑब्व्हियसली आपण बघतो. ठीक आहे. सो विद्यार्थ्यांना ज्ञान देणं. ठीक आहे. ओके. आणि सोबतच त्यांचं पुनर्रचना करण्यास मदत करणे, जेणेकरून त्यांची जे थिंकिंग पॉवर आहे ते सुद्धा कुठे ना कुठे आणखीन इम्प्रूव्ह होईल. ठीक आहे. सो यासाठी आपण काय करीत असतो, शिक्षक ऍज अ शिक्षक, आता बघा, शिकवणं किंवा त्यांना नॉलेज देणं हे नक्कीच आपलं काम आहे. पण आजच्या टाइम पिरियड मध्ये आपण बघतो की फक्त ज्ञान नाही तर त्यांचं रचना सुद्धा करण्यास मदत करणे हे शिक्षकाचं महत्वपूर्ण कार्य आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा प्रश्न आहे, अभ्यासाची वैशिष्ट्ये ज्याचा अभ्यासावर सर्वात जास्त परिणाम होतो. सो इथे काय विचारलेलं आहे, इम्पॅक्ट विचारलेला आहे. असं कोणतं अभ्यासाचं वैशिष्ट्य आहे जे परिणाम करतं? यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 4 ऑप्शन दिलेला आहे. ऑप्शन ए आहे, सामाजिक आणि आर्थिक पृष्ठभूमी किंवा पार्श्वभूमी. ऑप्शन बी आहे, बुद्धिमत्ता व अभ्यासाच्या सवयी. ऑप्शन सी आहे, अभियोग्यता आणि प्रेरणा. आणि ऑप्शन डी आहे,
वय व आरोग्य. सो विद्यार्थी मित्रांनो, इथे जे प्रश्न आपल्याला विचारलेला आहे ते म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स, ठीक आहे. म्हणजे आपल्या शिक्षण प्रक्रिया जी आहे या टीचिंग प्रोसेसमध्ये सगळ्यात जास्त परिणाम कशाचं होत असतं. आता बघा, आपण कोणत्या सामाजिक किंवा आर्थिक, आपल्याकडे किती पैसा आहे हे महत्वाचं नाही. त्यामुळे आर्थिक पृष्ठभूमी आपल्या अभ्यासावर परिणाम करणार नाही. ओके. बरं. आपल्या सवयी काय आहे? बघा मला सांगा, जर आपल्या खूप चांगल्या सवयी आहे, तेव्हाच आपण यशस्वी होणार आणि नाही तर होऊ शकत नाही, असं नसतं. आणि बुद्धिमत्ता नक्कीच आपण बघतो, की सुरुवातीला जे खूप स्लो लर्नर असतात विद्यार्थी, ते समोर चालून खूप व्यवस्थित, आपण असं विद्यार्थ्यांना बघून कधीच इमॅजिन करू शकत नाही, की शेवटच्या बेंचवर बसून आहे, म्हणून तो जीवनात काहीच करू शकत नाही. बरोबर. म्हणून त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार आपण त्यांना जज करू शकत नाही. ते सुद्धा जीवनात यशस्वी होतात. त्यामुळे हाही घटक, बुद्धिमत्ता किंवा अभ्यासच करत आहे, तेव्हाच तो जीवनात यशस्वी होणार, त्याशिवाय होऊ शकत नाही, असं नसतं. त्यामुळे ऑप्शन बी सुद्धा कट होतो. त्यानंतर ऑप्शन 4 आहे वय आणि आरोग्य. विद्यार्थी मित्रांनो, आपलं वय काय? यापेक्षा आपण कशात जास्त इंटरेस्ट ठेवतो, हे महत्वाचं आहे. त्यामुळे शिकण्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आपल्या अंतर्गत ते शिकण्याची योग्यता असणे आणि मोटिव्हेशन असणं. कारण मोटिव्हेशनमुळे जे आहे मोठमोठ्या गोष्टी आपल्याला सोप्या होताना दिसून येतात. त्यामुळे एक पर्टिक्युलर व्यक्तीमध्ये, आता मला सांगा, जर एखादी, जसं आता बी-एड सी-ई-टी एक्झामिनेशन आहे आणि समजा उद्या सण आहे काहीतरी आणि आपल्याला माहित आहे की पर्टिक्युलर आपला अभ्यास खूप कमी आहे. सो नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करू, अभ्यास करू. पण सण असल्यामुळे आपलं इच्छा होत नसेल, आपल्याला मोटिव्हेशनच नाही की नाही एक्झामिनेशन व्यवस्थितरित्या टार्गेट करून आपल्याला ऍडमिशन घ्यायचं आहे, हे प्रेरणाच जर नाही तर नक्कीच आपण एन्जॉयमेंट करणार. बरोबर आहे. त्यामुळे मोटिव्हेशन प्रत्येकामध्ये आवश्यक आहे असणं. नसेल तर भरपूर गोष्टी आपण टाळत असतो. त्यामुळे इथे योग्य उत्तर ऑप्शन सी आहे. समोरचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचं भूतकाळातील अनुभव विचारात घेऊन त्या अनुषंगाने नवे अनुभव देण्याची गरज कोणत्या अध्यापन सूत्राची आहे? आता विद्यार्थी मित्रांनो, इथे काय विचारलेलं आहे आपल्याला, की पास्ट एक्सपिरियन्सच्या माध्यमातून काय असं परिणाम आपल्या अध्यापनावर होतं. यासाठी 4 ऑप्शन आहे. ऑप्शन ए, ज्ञातापासून अज्ञातापर्यंत जाणून घेण्यात मदत होते. बी आहे साधा ते अवघड. सी आहे विशिष्ट ते सर्वसाधारण. आणि डी आहे पृथकापासून संश्लेषणापर्यंत. सो योग्य उत्तर आहे ज्ञातापासून अज्ञातापर्यंत. आता बघा, समजा एखाद्या गोष्टी संबंधित आपल्याला प्रिव्हियस नॉलेज आहे, ठीक आहे. सो ते पर्टिक्युलर घटक जो आहे, ठीक आहे, ते समजण्यात किंवा एखादी लेसन शिक्षक सुरू करीत आहेत आणि त्याविषयी तुम्हाला प्रिव्हियस थोडं नॉलेज आहे. आता तुम्हाला त्या पर्टिक्युलर घटकाविषयी जर यापूर्वी थोडा नॉलेज आहे, बॅकग्राऊंड तुम्हाला माहीत आहे, तर यातून काय होत असतं, ती बाब किंवा शिक्षक जेव्हा आणखीन ते एक्सप्लेन करीत असतात, ते लवकर आपल्याला कळत असतं. त्यामुळे ज्ञातापासून अज्ञातापर्यंत म्हणजे प्रिव्हियस नॉलेज जर असेल, भूतकालीन अनुभव जर असेल, तर त्या आधारे समोरील जे आपलं वाटचाल आहे ते सुकर होत असतं. ओके. समोरच्या प्रश्नाकडे वळूया. शिक्षकाला अध्यापनात ठोस उदाहरणे द्यावी लागतात. याचे ठोस उदाहरण म्हणजे काय? ठीक आहे. आता बघा, टीचिंग प्रोसेसमध्ये विद्यार्थी मित्रांनो, विविध व्हेरियंट टाइप्स ऑफ मेथड्सची आहे आपल्याला वापर करावी लागतं. है ना? म्हणजे एक पर्टिक्युलर क्लासमध्ये विविध विद्यार्थी असतात. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा दुसऱ्या विद्यार्थीपासून भिन्न असतो. अशा वेळी शिक्षण प्रक्रियेमध्ये आपल्याला विविध जे मेथड्स आहे, याचा वापर करावा लागतं, आहे ना? म्हणजे एक पर्टिक्युलर गोष्ट जेव्हा मला तुम्हाला समजावून सांगायचं आहे, तर हे समजावून सांगण्यासाठी विविध दाखले मला द्यावं लागतं, म्हणजे उदाहरणांचा वापर करावा लागतं. तर हे उदाहरण विद्यार्थी मित्रांनो आपण कसं देणार? किंवा हे उदाहरण म्हणजे काय असतं? असा प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे. सो इथे ए, न दाखवलेली वास्तुस्थिती. ऑप्शन बी आहे कल्पनाशील. ऑप्शन सी आहे गुंतागुंतींच्या बाबी आणि फोर्थ आहे भौतिक स्वरूपात दाखवता व समजावून सांगता येणारी गोष्ट.
आता विद्यार्थी मित्रांनो, इथे नक्कीच आपण सगळ्यांनी काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. बरं. सो विद्यार्थी मित्रांनो, इथे लक्षात घ्या, जेव्हा आपण एखादी उदाहरण देत आहोत, समजा तुम्हाला जे आहे एखादी पर्टिक्युलर थेअरी आहे ना, समजावून सांगायचं आहे, तर वस्तू रूपात, ठीक आहे, किंवा चित्र रूपात ती गोष्ट आपण सांगणार. ठीक आहे, म्हणजे फिजिकली जे आहे, भौतिक स्वरूपात जे आहे ते आपल्याला दाखवता आली पाहिजे. आपण हे कल्पना शक्तीवर एक्सप्लेन करू शकत नाही. एखादी चित्र रूपात, किंवा जर भूगोल विषय शिकवायचा आहे, तर नक्कीच मॅपचा वापर करावा लागेल, म्हणजे तो मॅप दाखवावा लागेल, तेव्हाच कुठे ती गोष्ट आपण साध्य करू शकतो. त्यामुळे इथे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट आहे, शिक्षकाची गुणवत्ता दाखवली जाते. कशा पद्धतीने शिक्षकाचा आपण क्वालिटी जज करणार? वर्गातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवरून. म्हणजे समजा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या क्लासमधून भरभरून विद्यार्थी येत आहे आणि उपस्थिती 100% आहे, याचा अर्थ तुम्ही बेस्ट टीचर आहे असं अर्थ होणार का? ऑप्शन बी आहे, विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेच्या टक्केवारीनुसार, म्हणजे किती स्टुडंट तुमच्या क्लासमधून जे आहे पास झालेले आहे एक्झामिनेशन मध्ये, त्यावरून तुमची क्वालिटी शिक्षणाची ठरणार का, किंवा तुम्ही खूप छान शिक्षक आहे असं आपण म्हणणार का? ऑप्शन सी आहे, विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या गुणवत्तेनुसार. म्हणजे विद्यार्थी जे आहे कशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारतो, है ना, कोणत्या लेवलचं विचारतो, ठीक आहे, त्यावरून तुमचं गुणवत्ता ठरेल, की वर्गातील शांततेच्या काळापासून, म्हणजे किती सायलेंट आहे स्टुडंट तुमच्या क्लासमध्ये, यावरून तुमची गुणवत्ता ठरवली जाईल. सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे ऑब्विसली सी, कारण विद्यार्थ्यांनी कशा प्रकारचे किंवा कोणत्या क्वालिटीचे प्रश्न विचारतात, यावर एका शिक्षकाची गुणवत्ता जी आहे ती ठरवतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो सी इथे योग्य उत्तर आहे. या समोरचा प्रश्न आहे, प्रभावी अध्यापनात खालीलपैकी कोणते वर्तन महत्वाचं आहे? जेव्हा प्रभावी आपण अध्यापन म्हणतो, त्यासाठी काय महत्वाचं आहे? प्रभावी म्हणजे इफेक्टिव्ह लर्निंग, ठीक आहे, किंवा इफेक्टिव्ह टीचिंग आपण करत आहोत. प्रभावी म्हणजे सगळ्यांना काय करत आहे, आपला प्रभाव, म्हणजे हुकुमशहा प्रभाव नाही, तर म्हणजे किती आपलं त्या सब्जेक्टवर कमांड आहे, ठीक आहे, किती आपण त्या स्पेसिफिक जे काही घटक आपण बोलत आहोत यावर कमांड आहे, हे म्हणजे इफेक्टिव्ह टीचिंग. सो यासाठी 4 ऑप्शन आहे. म्हणजे प्रभावी अध्यापनाचे महत्व काय आहे? ए रचना, बी शैक्षणिक विविधता, सी प्रश्न विचारणे, की डी विद्यार्थ्यांचं कल्पना आणि योगदानांचा वापर करणे. तर बघा, प्रभावी संप्रेषण किंवा प्रभावी अध्यापन आपण कशाला म्हणतो, तर शैक्षणिक विविधतेवर. म्हणजे आपण किती, आपल्याकडे किती कम्युनिकेशन स्किल आहे, आपलं सब्जेक्ट नॉलेज काय आहे, कोणी जर आपल्याला प्रश्न विचारला तर आपण किती पोलाइटली त्या प्रश्नांचं आपण उत्तर देतो, है ना, या सगळ्या गोष्टींवर आपलं काय ठरतं, प्रभावी अध्यापन ठरत असतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, इथे शैक्षणिक विविधता योग्य उत्तर आहे. समोरचा प्रश्न आहे, अध्यापन प्रक्रिया खालील 3 स्तरांमध्ये विभागली जाऊ शकते. सो हे स्तर कोणते आहे, त्यांचं आपल्याला क्रोनोलॉजिकल सेट करायचं आहे. आता टीचिंग प्रोसेसमध्ये विद्यार्थी मित्रांनो 3 स्तर आहे. एक प्रतिबिंब स्तर, एक स्मृती स्तर, एक आकलन स्तर. ठीक आहे, सो इथे लक्षात घ्या, MLT, ठीक आहे, याला मेमरी लेवल ऑफ टीचिंग म्हणतात. यामध्ये सगळ्या गोष्टी जी आहे पाठ केलं जातं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, जसं ABCD 1 2 3 4 अशा प्रकारे इथे काय केलं जातं, पाठांतरावर भर दिलं जाते. कुठे? मेमरी लेवल ऑफ टीचिंग मध्ये. यानंतर आहे ULT, ठीक आहे, आकलन स्तर देखील याला मराठीमध्ये म्हणतात. म्हणजे यामध्ये जे गोष्टी आपण पाठ केलेल्या आहे त्या आता समजायला लागतात, म्हणजे आपलं आकलन वाढतं. आणि आकलन वाढल्यानंतर आपण काय करतो, RLT म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग. म्हणजे या ठिकाणी, म्हणजे तिसऱ्या स्तरामध्ये आपण आपल्याला येत असलेल्या टीचिंग संबंधित समस्या जी आहे ते आपण सोडवत असतो. अशा प्रकारे एक टीचिंग प्रोसेसमध्ये 3 लेवल्स आपल्याला पाहायला मिळतं. एक स्मृती स्तर, एक आकलन स्तर आणि प्रतिबिंब स्तर. त्यामुळे इथे जेव्हा आन्सर आपण करणार, पहिला महत्वाचा स्तर म्हणजे MLT, स्मृती स्तर आपण याला म्हणतो.
ठीक आहे. दुसरा आहे ULT म्हणजे याला आकलन स्तर आपण म्हणतो आणि तिसरा आहे RLT म्हणजे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग, याला प्रतिबिंब किंवा चिंतन स्तर आपण म्हणतो. सो हा क्रम आपल्याला कुठे दिसून येतं तर लक्षात घ्या 2, 3 आणि 1 ऑप्शन बी इथे आपलं योग्य उत्तर आहे. ओके, चला नेक्स्ट प्रश्न. दैनंदिन जीवनात अभ्यासक्रम आणि साहित्यांचं वापर प्रामुख्याने जे आहे प्रकल्प पद्धतीने होत असतं आणि प्रकल्प पद्धती जी आहे खूप इफेक्टिव्ह असतं. ओके, चला सो समोरचा प्रश्नाकडे वळूया आपण. पृथ्वी गोल आहे की नाही हे कसे सिद्ध करायचं, हा प्रश्न उद्दिष्टांवर आधारित आहे. आता बघा, पर्टिक्युलर जर आपण टीचिंग विषयी विचार केलेलं, ठीक आहे, सो एखादी पर्टिक्युलर सिद्धांत म्हणजे पृथ्वी गोल आहे हा काय आहे सिद्ध करायचा आहे, तर हे आपण सिद्ध कशा पद्धतीने करणार? मूल्यमापनाच्या पद्धतीने करणार, ठीक आहे. बी आहे अर्ज करणार की त्यामध्ये संश्लेषण करणार. ठीक आहे, सो पृथ्वी गोल आहे ही बाब आपण मूल्यमापनातून सिद्ध करणार. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण आवश्यक आहे. का बरं आवश्यक आहे? ठीक आहे. ए, विद्यार्थी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कुवतीची व क्षमतेची माहिती मिळतं. ऑप्शन बी आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संधी उपलब्ध केल्या पाहिजेत. ऑप्शन सी, शिक्षकांनी विद्यार्थ्यांबद्दल सहानुभूती, मदतीची आणि प्रोत्साहन देण्याची भूमिका घ्यावी, की ऑप्शन क्रमांक डी, वरील पैकी सर्व. सो ऑब्विसली जर आपण विद्यार्थ्यांचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट आपल्याला करायचं आहे. सो ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी ऑब्व्हियसली आपल्याला त्यांची ॲबिलिटी माहीत असावी, म्हणजे क्षमता, विद्यार्थ्यांची क्षमता काय आहे, है ना? हे माहीत असणं आवश्यक आहे. सोबतच त्यांचं सर्वांगीण विकास होण्यासाठी आपण तसे प्रॉपर त्यांना काय करायला पाहिजे, अपॉर्च्युनिटीज दिल्या पाहिजे. संधी ज्याला म्हणतो, है ना? समजा कोणाला ड्रॉइंगमध्ये रुची आहे आणि त्याला जर त्या कॉम्पिटिशनमध्ये आपण पाठवलं, तर नक्कीच त्याचं हा जे कलागुण आहे त्याचं माहिती आपल्याला मिळणार आणि त्यांच्या कलागुणांना देखील इथे वाव मिळणार. ठीक आहे. नेक्स्ट आहे शिक्षकांना विद्यार्थ्यांबद्दल सहानुभूती, मदत आणि प्रोत्साहन नेहमी शिक्षकांनी एन्करेज करावं आपल्या स्टुडंटला. का बरं एन्करेज करणं गरजेचं आहे? कारण प्रोत्साहन जर केलं तर आणखीन जे ते कार्य करत आहे त्यांना आणखीन मोटिवेशन मिळतं आणि त्यामध्ये आणखीन बेस्ट ते करतात. त्यामुळे ऑल ऑफ अबव डी योग्य उत्तर आहे. समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान शिक्षकाच्या दृष्टीने गैरलागू आहे? ठीक आहे, म्हणजे अयोग्य आहे असं प्रश्न आहे. यासाठी आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. ऑप्शन ए आहे, शिक्षकाने विद्यार्थ्यात रुची घ्यावी. बी आहे, शिक्षकाने विद्यार्थ्यांस शिस्तीचे महत्त्व पटवून द्यावे. सी, नवनवीन कार्यात प्रोत्साहन द्यावे. की डी, शिक्षकांनी नवीन परिस्थिती स्वीकार करण्यात असमर्थता दर्शवावी. ठीक आहे, सो व्हेरी करेक्ट. ऑब्विसली शिक्षकाने विद्यार्थ्यात रुची घेणं खूप आवश्यक आहे किंवा त्यांना काही समस्या आहे ते सोडवणं देखील खूप महत्वाचं आहे. शिक्षकाने विद्यार्थ्यांत शिस्तीचं महत्व म्हणजे डिसिप्लिन का बरं जीवनात महत्वाचं आहे हे जर आपण त्यांना पटवून दिलं, सांगून दिलं, तर नक्कीच हा जो गुण आहे त्यांना समोरच्या जीवनामध्ये देखील खूप महत्वपूर्ण किंवा ठरत असतो. नंतर आहे नवनवीन कार्यात म्हणजे नवीन काही प्रोग्राम्स आहे किंवा नवीन काही शिकायचं आहे विद्यार्थ्यांना, तर नक्कीच त्यासाठी प्रोत्साहन द्यावे. त्यामुळे गैरयोग्य म्हणजे अयोग्य समजा. ठीक आहे, तर शिक्षकाने नवीन परिस्थिती स्वीकार करण्यात असमर्थता हा अयोग्य आहे. समोरच्या प्रश्नाकडे वळत आहोत आपण. जर विद्यार्थी वर्गात उपस्थित राहत नसेल तर तुम्ही काय करणार? आपण शिक्षक आहोत आणि आपल्या क्लासमधील एक विद्यार्थी वारंवार अब्सेंट राहत आहे, तर आपण ॲज अ टीचर आपण काय करायला हवं? सो ऑप्शन ए, त्यांची कारणे जाणून दूर करण्याचा प्रयत्न करायचं, की का बरं आपला विद्यार्थी येत नाही हे आपण जाणून घेणार. बी, शिकवण्याची पद्धत आपण चेंज करणार, म्हणजे तो विद्यार्थी यायला सुरुवात करेल. ठीक आहे. सी, अनुपस्थितीबद्दल विद्यार्थ्यास समज द्याल. की डी, सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थी असे करतात अशी म्हणून आपण दुर्लक्ष करणार. आता बघा, एक विद्यार्थी जर वर्गात उपस्थित नाही, ठीक आहे, आणि वारंवार असं होत आहे, तर आपण दुर्लक्ष करणार नाही. त्यामुळे हा ऑप्शन कट होतो.
अनुपस्थितीत विद्यार्थ्यास समज द्याल. ठीक आहे. आता त्यांना समज देण्यापेक्षा आपण काय करणार आहोत, त्याविषयी जाणून घेणार. ठीक आहे. सो आपल्याला चेंज करण्याची आवश्यकता नाही. कारण जर आपल्या शिकविण्याच्या पद्धतीमध्ये जर काही डाउट्स असेल, तर इतर विद्यार्थी सुद्धा येणार नाही. पण इतर विद्यार्थी येत आहे, त्यामुळे जे विद्यार्थी येत नाही, तो का बरं येत नाही किंवा ती का बरं येत नाही, हे आपण जाणून घेणार, की त्यांचं पर्टिक्युलर काय असं कारण आहे, असं कोणतं रिझन आहे, ज्यामुळे विद्यार्थी शाळेत येत नाही आहे. हे जाणून घेणार आहोत आपण. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए इथे योग्य उत्तर आहे. समोरचा प्रश्न आहे, शैक्षणिक क्षेत्रात येणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवढ्या अडचणी येतील, तेवढ्या डॅश कडून त्यांच्या अपेक्षा अधिक असतील. आता मला सांगा, जर आपल्याला डिफिकल्टीज शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थी ॲज अ स्टुडंट आपल्याला डिफिकल्टीज येत आहे. ठीक आहे. सो आपण काय करणार? ठीक आहे. आपल्या अपेक्षा कोणाच्या मांडणार? कुटुंबाच्या, सोसायटीच्या, समाजाच्या की राज्याच्या? ठीक आहे. सो सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे समाज. ठीक आहे. समाजाकडून अपेक्षा अधिक असतील तेव्हा आपल्याला अडचणी अधिक फेस कराव्या लागणार आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, जो अध्यापक डॅश तोच चांगला अध्यापक आहे. म्हणजे गुड टीचर मध्ये कोणतं क्वालिटी असणं आवश्यक आहे? है ना? याकरिता विद्यार्थी मित्रांनो 4 ऑप्शन आहे आणि गुड क्वालिटी बद्दल नेहमीच बी-एड, सी-ई-टी मध्ये विचारतात. कारण ऑब्व्हियसली ही जी एक्झामिनेशन आहे शिक्षक एंट्रन्स आहे, प्रवेश परीक्षा आहे शिक्षक बनण्यासाठी. त्यामुळे अध्यापन किंवा ॲज अ टीचर आपल्यामध्ये कोणते गुण असायला हवं, कोणतं गुण असायला नसायला हवं. ठीक आहे. अशा प्रकारचे देखील प्रश्न आपल्याला येतात. त्यामुळे 4 ऑप्शन बघा. गुड टीचरचं काय-काय आपल्याला क्वालिटीज असणं आवश्यक आहे. तर ऑप्शन ए, विषयाबद्दलची विद्यार्थ्यांना जिज्ञासा वाढवणे म्हणजे क्युरिओसिटी वाढवणे, एक पर्टिक्युलर स्पेसिफिक टॉपिक विषयी किंवा एक जी माहिती आपण देत आहोत, जे घटक आपण शिकवत आहोत त्याविषयी. बी आहे अभ्यासक्रम वेळेत संपवणे, एक टोटल कंप्लीट सिलेबस आपल्या टाइम पिरियडच्या अंदर आपण कंप्लीट केलं म्हणजे आपण चांगले शिक्षक आहोत. असं असतं का? सी आहे विद्यार्थ्यांची टिप्पणी लिहून देणे, म्हणजे नोट्स देणे त्यांना. म्हणजे नोट्स दिलं म्हणजे आपण चांगले शिक्षक होणार का? आणि ऑप्शन डी आहे विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण होतात याची काळजी घेणे. म्हणजे मेक शुअर करायचं आहे आपल्याला, की आपले स्टुडंट जे आहे ते काय करत आहे एक्झामिनेशनमध्ये क्वालिफाय होत आहे किंवा पास होत आहे. तेव्हा आपण गुड शिक्षक होत असतो का? है ना? हां, बरं. चला. असं असतं का? नक्कीच नाही. ठीक आहे. सो ॲज अ टीचर म्हणजे गुड टीचरमध्ये बघा आपण फक्त विद्यार्थी पास करतो म्हणजे आपण चांगलं आहोत असं नाही. किंवा नोट्स प्रोव्हाईड केल्याने आपण बेस्ट होणार असंही नाही. त्यामुळे योग्य उत्तर आहे विषयाबद्दल विद्यार्थ्यांना जिज्ञासा निर्माण करणे. म्हणजे क्युरिओसिटी जी आहे त्यांच्या अंतर्गत निर्माण करणे जेणेकरून ते आणखीन उत्साहित होणार आणि त्या टॉपिक विषयी आणखीन सखोलमध्ये जाणून घेणार. ओके. चला. समोरचा प्रश्न आहे, शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या चुकांबाबत खालीलपैकी कोणता दृष्टिकोन स्वीकारायला हवा? ठीक आहे. सो विच ऑफ द फॉलोइंग अप्रोच शुड अ टीचर अडॉप्ट रिगार्डिंग स्टुडंट मिस्टेक? म्हणजे जेव्हा आपले स्टुडंट चुका करीत आहे, अशा वेळी शिक्षक म्हणून आपण काय करायला हवं? ऑप्शन ए, विद्यार्थ्यांची चुका करू नये म्हणून खबरदारी घेणे. ठीक आहे. म्हणजे आपण काळजी घेणार आहोत त्याबद्दल. बी, विद्यार्थ्यांच्या चुका त्यांना समजावून सांगणे, की ते कुठे चुकत आहेत म्हणून. सी आहे विद्यार्थ्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करणे, म्हणजे आपण इग्नोर करून देणार ते जे काही करत आहे त्याविषयी. की डी, चुकांबद्दल विद्यार्थ्यांना कठोर शिक्षा देणे, पनिश करणे त्यांना. सो ऑब्व्हियसली विद्यार्थी मित्रांनो आपण काय करणार आहोत, विद्यार्थ्यांच्या चुका त्यांना समजावून देणार, जेणेकरून समोर ते अशा प्रकारचं चुका, मिस्टेक जे आहे पुन्हा करणार नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी सोबत आपण जाणार आहोत. समोरचा प्रश्न आहे, कोणत्याही प्रसंगी योग्य निर्णय घेण्यासाठी डॅश आवश्यक आहे. ठीक आहे. सो कोणत्याही सिच्युएशनमध्ये काय नेसेसरी आहे? अधिकाधिक माहिती मिळवणे. बी आहे मिळवलेली माहिती अचूक असणे. सी, मिळवलेली माहिती घ्यावयाच्या निर्णयाशी निगडीत असणे की ऑप्शन क्रमांक डी. सो ऑब्व्हियसली एक प्रसंगी जर आपल्याला निर्णय घ्यायचा आहे, तर त्या स्पेसिफिक इन्सिडेंट किंवा ज्या संबंधित आपण निर्णय घेत आहोत, त्याविषयी आपल्याला इन्फॉर्मेशन असावी, आहे ना?
सोबतच जी माहिती आपल्याला आहे ती अचूक असावी, काल्पनिक नसावी किंवा संभ्रम निर्माण करणारी नसावी. मिळवलेली माहिती जी आपण इन्फॉर्मेशन आहे ते आपल्या जे काही डिसिजन आहे त्याच्याशी निगडीत असावी. ठीक आहे? सो त्यामुळे डी. चला. उत्तम शिक्षकांचं अत्यावश्यक गुणविशेष काय आहे? ठीक आहे. सो क्वालिटीज गुड टीचरच्या खूप महत्वाचा आहे आणि लक्षात घ्या या भागातून तुम्हाला हमखास परीक्षेत देखील प्रश्न येणार आहे. ओके. सो त्यामुळे हा भाग आपल्याला खूप व्यवस्थित करायचा आहे आणि गुड टीचर क्वालिटीज मध्ये बघा उत्कृष्ट विषयाचे नाव म्हणजे एक्सलंट सब्जेक्ट नॉलेज जसं तुम्ही हिस्ट्रीचे शिक्षक आहात तर तुम्हाला तुमच्या टॉपिक विषयी किंवा हिस्ट्री विषयी खूप व्यवस्थित नॉलेज आहे. हे चांगलं एक वैशिष्ट्य आहे. बी अध्यापनाची मनापासून आवड असणं म्हणजे शिक्षण हे एक पेशा नसून हे एक पॅशन आहे असं जर तुम्ही मानत आहात हा गुण असायला हवं की ओघवती भाषा म्हणजे फ्लुएन्सी तुमचं कम्युनिकेशन किती चांगलं आहे यावरून तुम्ही तुमचं क्वालिटी ठरणार आहे की डी उत्तम सादरीकरण एक्सलंट प्रेझेंटेशन. सो ऑब्व्हियसली इथे अध्यापनाची आवड असणं आवश्यक आहे. आता बघा तुमच्याजवळ खूप छान नॉलेज आहे. तुमचं आपल्या नॉलेजवर आपल्या सब्जेक्टवर कमांड आहे. पण तुम्हाला बोलण्यात म्हणजे कम्युनिकेशनवर तुमचं जर कमांड नाही, तर हा सब्जेक्ट नॉलेज फेल होणार. ठीक आहे? आणि जर कम्युनिकेशनच योग्य नाही, तर तुम्ही उत्तमरित्या सादरीकरण करू शकत नाही. त्यामुळे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, उत्तम शिक्षकांसाठी सगळ्यात जास्त आवश्यक आहे आवड असणं. आहे ना? म्हणजे त्या गोष्टीविषयी आपल्याला काय असणं आपल्या मनामध्ये आपण जे कार्य करीत आहोत, त्याचं म्हणजे आपण म्हणू शकतो, की पूर्णतः आपलं डेडिकेशन आपलं आपल्या कामाप्रती, आपल्या स्टुडंट प्रती याविषयी आपल्याला ऑनेस्टी असणं सुद्धा खूप आवश्यक आहे. ठीक आहे. त्यामुळे बी सोबत आपण गेले. करेक्ट आहे. नंतरचा प्रश्न आहे, डॅश ही प्रक्रिया विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण प्रक्रिया या सर्वांचं मूल्यमापन करते. तर डॅशमध्ये फक्त विद्यार्थ्यांचं ठराविक वेळेचे कार्यमापन केलं जातं. आता बघा शिक्षण ही एक प्रोसेस आहे. ठीक आहे. प्रोसेस आहे. ज्यामध्ये आपल्याला दिसून येतं 4 ऑप्शन दिलेला आहे, की टीचिंग प्रोसेसमध्ये काय सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आता ए आहे मूल्यांकन आणि परीक्षा, बी आहे परीक्षा आणि मूल्यमापन, सी आहे मूल्यमापन आणि मूल्यमापन, सी आहे परीक्षा आणि परीक्षा. आता मला सांगा टीचिंग आहे ठीक आहे. आता टीचिंगमध्ये ऑब्व्हियसली टीचिंग प्रक्रियेमध्ये किंवा प्रोसेसमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो एक्झामिनेशनला समोरे जातो, आहे की नाही? एक्झामिनेशनला आपण समोरे जात असतो आणि सोबतच आपण एक्झाम झाल्यानंतर आपलं इव्हॅल्युएशन होत असतं. तर लक्षात घ्या मूल्यांकन जे आहे ते एक प्रक्रिया ठीक आहे आहे ठीक आहे आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांचं इव्हॅल्युएशन होत असतं. म्हणजे जाणून घेतलं जातं, की किती विद्यार्थी प्रोग्रेसवर आहेत. तर परीक्षा हे फक्त ठराविक काळासाठी जसं 6 सब्जेक्ट आहे, तर 6 दिवसात तुमचं एक्झाम ओव्हर होणार. ठीक आहे. सो म्हणून लक्षात घ्या मूल्यांकन काय आहे? मूल्यांकन हे विद्यार्थ्यांचं प्रोग्रेस जाणून घेण्याचा माध्यम आहे. एक स्पेसिफिक उद्दिष्ट, एक स्पेसिफिक टाईम पिरियडमध्ये विद्यार्थ्यांनी जे शैक्षणिक उद्दिष्ट गाठले आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी आपण मूल्यमापन करतो. ठीक आहे. आणि परीक्षा काय आहे? एक स्पेसिफिक ठराविक म्हणजे काळामध्ये किंवा वेळेमध्ये 2 ते 3 तासामध्ये आपलं एक्झामिनेशन होत असतं. आहे ना? हां. आणि आपण जे बी-एड, सी-ई-टी आहे त्याच्यात 90 मिनिट आपल्याला मिळणार आहे. तर एक स्पेसिफिक काळामध्ये आपल्याला काय मिळत आहे? परीक्षा देण्यात येत आहे. त्यामुळे ऑप्शन ए. चला. समोरची प्रक्रिया आहे डॅश ही अखंड प्रक्रिया आहे. ठीक आहे. ए मूल्यांकन, बी परीक्षा, सी मूल्यमापन व परीक्षा आणि डी आहे मोजमाप. आता विद्यार्थी मित्रांनो इथे व्यवस्थितरित्या आपल्याला बघावं लागेल. आहे ना, की मूल्यांकन जे आहे ही अखंड आहे. मूल्यांकनाच्या माध्यमातून आपण काय करीत असतो? प्रोग्रेस जाणून घेत असतो. प्रोग्रेस म्हणजे प्रगती काय आहे? आहे ना? एखादी विद्यार्थी एखाद्या विषयात मागे आहे, त्यावर आपण उपाय केलं. उपाय केल्यानंतर पुन्हा आपण मूल्यांकन करणार कशासाठी, की आपण जे उपाय केले ते योग्यरित्या झाले की नाही. म्हणजे अल्टिमेटली हे अखंड कंटिन्युअस प्रोसेस आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए.
सो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण बी-एड सी-ई-टी एक्झामिनेशनसाठी टीचिंग ॲप्टिट्यूड हे जे स्पेसिफिक भाग आपण अभ्यास करीत आहोत आणि या भागावर आपले 30 गुण जे आहेत डिपेंड करतात. त्यामुळे जर आपण बी-एड सी-ई-टीच्या कोर्सला जॉइन केलेलं नाही, तर ऑफिशियल नंबर्स आपल्याला स्क्रीनवर दिलेले आहे. या नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि समोरचा प्रश्न मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. डॅश हे केवळ संख्यात्मक वर्णन असते तर डॅशमध्ये संख्यात्मक वर्णन आणि गुणात्मक वर्णन अभिप्रायाचा समावेश होतो. आता हे काय आहे ज्यामध्ये संख्यात्मक वर्णन होतं आणि नंतर गुण. ए आहे मूल्यमापन आणि मापन. बी आहे मापन आणि मूल्यमापन. सी अर्थ आणि मोजमाप. की डी मोजमाप आणि अर्थ. सो याचा आन्सर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो मला कमेंट बॉक्समध्ये द्या. इन्फॉर्मल एज्युकेशन अनौपचारिक शिक्षण काय आहे? आता शिक्षणाचे 2 प्रकार आपण बघतो किंवा 2 प्रकारे शिक्षण आपण घेत असतो. एक म्हणजे औपचारिक शिक्षण आणि दुसरं अनौपचारिक शिक्षण. औपचारिक शिक्षण काय आहे? तर जे पर्टिक्युलर एक स्कूल कॉलेजमध्ये एक स्पेसिफिक कालावधीमध्ये आपल्याला मिळत असतं आणि त्याचं अंतिमतः गोल डिग्री देणं असतं, ते औपचारिक शिक्षण आहे. तर इन्फॉर्मल एज्युकेशन काय आहे? तर जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्याला जे नॉलेज मिळत असतं, ते अनौपचारिकमध्ये येतं. सो इथे 4 ऑप्शन आहे. ए आहे कालावधी, अभ्यासक्रम आणि शिक्षण साहित्य याला अवाजवी महत्त्व न देता त्याबद्दल लवचिकता. बी आहे ज्यांना औपचारिकता पूर्ण करणे जमत नाही त्यांना सूट देणे. सी आहे कालावधी, अभ्यासक्रम आणि शिक्षण साहित्य याला महत्त्व असतं. की डी आजारी मुलांच्या उपचारासाठी शाळेच्या ठिकाणची व्यवस्था करणे. सो इनफॉर्मल एज्युकेशन म्हणजे काय? तो स्पेसिफिक कालावधी नसतो. ना कोणती सामग्री असतं. जन्मापासून म्हणजे आपण आईपासून, वडिलांपासून, आपल्या परिवारापासून, आपला मित्र, परिवार जो आहे मित्र, ठीक आहे, फ्रेंड्स, फॅमिली यांच्याकडून जे काही आपण शिकत असतो, ठीक आहे. म्हणजे लहानपणापासूनच लहानांचा आपण आदर स्नेह बाळगतो, मोठ्यांविषयी आदर हे आपल्याला आपल्या फॅमिलीकडूनच दिलेलं एक प्रकारचं शिक्षण असतं. सो हे सगळं अनौपचारिकमध्ये येतं. नंतरचा प्रश्न आहे, वर्गात प्रश्न विचारल्याने काय होतं? ठीक आहे, शिक्षक विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी देतात. ऑप्शन बी आहे, शिक्षकांचे वर्गावरचे नियंत्रण सुटते. सी आहे, शिक्षक विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित करते. की डी, शिक्षकाला व्याख्यानातून थोडी उसंत मिळतं. सो क्वेश्चन जर आपल्याला स्टुडंट विचारत आहे, तर याचा अर्थ आहे, की शिक्षक विद्यार्थ्यांना सहभाग होण्याची संधी देत आहे. आहे ना? म्हणजे पर्टिक्युलर टॉपिक तुम्ही शिकवत आहात विद्यार्थी मित्रांनो आणि या टॉपिकवर तुम्ही प्रश्न विचारण्याची जर संधी देत आहात, तर नक्कीच विद्यार्थ्यांना या टॉपिकविषयी आणखीन कळून येईल. ठीक आहे, म्हणजे डाउट्स ते विचारू शकतात. नंतरचा प्रश्न आहे, ऑपरेशन ब्लॅकबोर्ड मोहिमेअंतर्गत ए. प्राथमिक शाळांना खडू आणि फळ्यांचा वापर करणे ऐच्छिक करण्यात आले. बी आहे, प्राथमिक शाळांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधात वाढ केली गेली. प्रायमरी. सी आहे, सर्व फळे काळेच असावेत हा नियम लागू करण्यात आलं. म्हणजे ऑल जे काही ब्लॅकबोर्ड आहे ते ब्लॅकच असावं. ठीक आहे. आणि ओके. डी आहे, सर्व शिक्षकांनी फळ्यांचा वापर करणे अनिवार्य केले. आता बघा, ठीक आहे. ऑपरेशन ब्लॅकबोर्ड ही एन-ई-पी म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986 यांचा परिणाम आपल्याला दिसून येतो. ठीक आहे? बरं. ऑपरेशन ब्लॅकबोर्ड म्हणजे पायाभूत सुविधा जी आहे ते प्रोव्हाईड करणं. ठीक आहे? त्यामुळे प्राथमिक शाळांना पुरवल्या जाणाऱ्या सुविधात वाढ करणं म्हणजे प्रायमरी एज्युकेशनसाठी जे पायाभूत म्हणजे जसं म्हणजे इमारत असणं, म्हणजे एक रूम व्यवस्थित असणं, शिक्षकांची आवश्यकता असणं, आहे ना? म्हणजे शिकवण्यासाठी जे आवश्यक साधन आहे ते प्रोव्हाईड करणं, म्हणजेच ऑपरेशन ब्लॅकबोर्ड आहे. ठीक आहे? सो अशा पद्धतीने ऑपरेशन ब्लॅकबोर्ड मोहीम जी आहे आपल्याला दिसून येतं. समोरचा प्रश्न आहे, केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार जाहीर केलेले प्रतिबद्ध काय आहे? सो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, ठीक आहे, एन-ई-पी आपल्याला एक स्ट्रक्चर देतं एज्युकेशनचं. ठीक आहे. सो ए 10+3+2, बी आहे 10+1+1, सी आहे 10+2+3, की डी आहे 10+2+3. आता बघा, 10 म्हणजे 10वी पर्यंत शिक्षण, 2 म्हणजे 12वी,
3 म्हणजे डिग्री कोर्स. सो अशा प्रकारे 10+2+3 चा फॉर्म्युला आपल्याला NEP ठीक आहे. मध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आपण बघतो. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1968, देन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986 आणि करंट नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आपण बघतो. ठीक आहे. सो हे दोनही म्हणजे 68 आणि 86 एज्युकेशन पॉलिसीमध्ये 10+2+3 चा फॉर्म्युला आहे. आणि NEP 2020 काय म्हणतं? 5+3+3+4 ओके. सो अशा प्रकारचं स्ट्रक्चर नवीन शैक्षणिक धोरणाने दिलेलं आहे. समोर जाऊया. ओके ओके ऑब्व्हियसली ऑप्शन डी इथे योग्य आहे. नेक्स्ट आहे डॅश वयापर्यंतच्या मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणे हे घटनेने विहित केलेल्या मार्गदर्शक तत्वांपैकी एक आहे. सो कोणत्या वयोगटातील मुलांना आपल्याला फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन दिसून येतं? 18 वर्षपर्यंत आहे का? ऑप्शन ए. बी आहे 16 वर्षपर्यंत, सी 14 वर्षापर्यंत की डी 15 वर्षापर्यंत. तर 7 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत आणि अनिवार्य एज्युकेशन आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक इथे सी योग्य उत्तर आहे. समोर जाऊया विद्यार्थी मित्रांनो. कोणतेही विशिष्ट ठिकाण, कालावधी किंवा परीक्षाबाबत बंधन न पाडता घेतले जाणारे शिक्षण म्हणजे, आता बघा इथे काय म्हटलं आहे, कोणतेही विशिष्ट ठिकाण म्हणजेच पर्टिक्युलर स्कूल नाही. ठीक आहे. एक पर्टिक्युलर कालावधी नाही की तुम्हाला 6 किंवा 90 किंवा 180 दिवसामध्ये तुमची शाळा राहणार आहे. ना कोणतीही एक्झाम आहे. जसं फर्स्ट टर्म, सेकंड टर्म आपण देतो हे कोणतंच बंधन नाही. तर अशा शिक्षणाला काय म्हणूया? फॉर्मल एज्युकेशन म्हणजे फॉर्मल एज्युकेशन औपचारिक शिक्षण. बी आहे अनौपचारिक शिक्षण. सी अप्रत्यक्ष शिक्षण की डी प्रत्यक्ष शिक्षण. सो education that is received without any restriction regarding any particular place, period or examination is formal education. B. Informal education. C. Indirect education or D. Direct education. जिथे कुठलेही बंधन नाही ते अनौपचारिक शिक्षणात येईल आणि जिथे एक स्पेसिफिक ठिकाण आहे. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये इतक्या दिवसाच्या कालावधीत एक स्पेसिफिक इयर आपलं कंप्लीट होत आहे आणि ते कंप्लीट होण्यासाठी आपल्याला परीक्षा देणं बंधनकारक आहे. अशा प्रकारचं जो शिक्षण असेल तो औपचारिक असेल आणि जिथे अशा प्रकारची बंधने नाही ते म्हणजे अनौपचारिक शिक्षण आहे. ठीक आहे. सो हे बेसिक आहे विद्यार्थी मित्रांनो. नक्कीच आपण लक्षात घ्या. NCERT स्टँड फॉर NCERTचं फुल फॉर्म विचारलेला आहे. सो नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग. बी आहे नॅशनल कमिशन फॉर एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग. सी आहे नॅशनल काउन्सिलिंग फॉर एम्प्लॉयमेंट रिएम्प्लॉय अँड ट्रेनिंग आणि डी आहे अदर दॅन दिस यापेक्षा वेगळं. एन फॉर नॅशनल, सी फॉर काउन्सिलिंग काउन्सिलिंग ऑफ, ई फॉर एज्युकेशन, आर फॉर रिसर्च अँड टी फॉर ट्रेनिंग. अशा प्रकारे आपण ऑप्शन ए सोबत जाणार आहोत. नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग म्हणजे NCERT. क्लिअर? हा. सो हे येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये खूप महत्वाचं ठरणार. चला नेक्स्ट. अभ्यासू वृत्ती कामात आपली भूमिका काय असेल? ठीक आहे. व्हॉट विल बी युअर रोल इन द स्टडी हॅबिट? ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन सक्रिय सहभाग. हेल्प इन द प्लॅनिंग स्टेज नियोजनाच्या टप्प्यात मदत. सी गाईड म्हणजे मार्गदर्शक की डी इन्क्रीज स्टुडंट पार्टिसिपेशन विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवाल. काय करणार आहोत आपण अभ्यासू कामामध्ये आपण ऑब्व्हियसली आपण काय करू विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणार आहोत. ठीक आहे. ऑब्व्हियसली यातून काय होणार आहे विद्यार्थी सुद्धा सक्रिय असेल आणि ते सहभाग घेणार आहे त्यामुळे डी. नेक्स्ट आहे ऍट प्रेझेंट द डॅश मेथड इज यूज ऍट द हायर सेकंडरी लेवल. उच्च माध्यमिक स्तरावर सध्या डॅश पद्धतीचा वापर केला जातो. कोणती पद्धत आहे जे आपण कुठे वापरतो? हायर सेकंडरीज मध्ये. ऑब्झर्वेशन अवलोकन म्हणजे ऑब्झर्वेशन म्हणजे काय होतं? म्हणजे एक प्रकारचं निरीक्षण करणं. ठीक आहे. ऑब्झर्वेशन अवलोकन हा हिंदी शब्द आहे. निरीक्षणासाठी वापरतात. ठीक आहे. सो त्यामुळे ऑब्झर्वेशन निरीक्षण. सी आहे रिफ्लेक्शन. ओके. कंटेम्प्लेशन मेथड म्हणजे चिंतन आणि मनन.
उच्च शिक्षणात वापरतो की लेक्चर मेथड? व्याख्यान पद्धती. सो ऑब्व्हियसली विद्यार्थी मित्रांनो इथे उच्च माध्यमिक स्तरासाठी म्हटलेलं आहे, तर आपण ऑब्झर्वेशन नाही करणार. चिंतन मनन हे आपण अ, अ, अगोदर आपण बघतो, ठीक आहे. म्हणजे जेव्हा आपलं स्टेज प्रायमरी टाइपचं असतं त्यावेळी. त्यामुळे डी व्याख्यान पद्धतीचा आपण वापर जे आहे हायर सेकंडरी लेव्हलमध्ये करणार आहोत. चला नेक्स्ट. खालीलपैकी which of the following is one of the main objective of education? ए पहा म्हटलेलं आहे शिक्षणाचं मुख्य उद्देश काय आहे? ए एम्प्लॉयमेंट म्हणजे नोकरी मिळवणे. बी सोशल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे समाज परिवर्तन करणे. सी टीचर लिव्हहुड म्हणजे काय आहे तर शिक्षकाचा उदरनिर्वाह. आणि डी आहे ऑल ऑफ अबव वरीलपैकी सर्व. सो मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग किंवा एज्युकेशनचं काय आहे? सोशल ट्रान्सफॉर्मेशन समाज परिवर्तन करणे. ठीक आहे. आता एज्युकेशनच्या माध्यमातून आपण बघतो, की आपण आपल्यामध्ये आपल्या व्यवहारात, बोली-चाली किंवा वागण्यात भरपूर फरक पडतं. लहानपणाचं आपलं वागणं आणि एज्युकेशन ग्रहण केल्यानंतर आपलं आजचं बोलणं, वागणं यामध्ये भरपूर फरक पडतं. त्यामुळे सोशल ट्रान्सफॉर्मेशनसाठी एज्युकेशन काय आहे? महत्वाचं आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे टेलिव्हिजन हॅज अ ग्रेटर इम्पॅक्ट ऑन स्टुडंट बिकॉज ठीक आहे. ओके. दूरदर्शनाचा अधिक विद्यार्थ्यांवर अधिक परिणाम होतो. का बरं होत असेल? सॅटेलाइट आर यूज फॉर इट म्हणजे त्यासाठी उपग्रहांचा आपण वापर करतो. बी आहे बोथ द सेन्स ऑफ आईज अँड इयर गेट अवेअर थॉट इट म्हणजे म्हटलं आहे की डोळे आणि कान हे जे आपले इंद्रिय आहे त्यात चेतना मिळतं दूरदर्शन. ठीक आहे. सी आहे रिअल थिंग अँड इव्हेंट आर ऑलवेज शो ऑन टेलिव्हिजन दूरदर्शनांवर नेहमी वास्तव गोष्टी आणि घटना दाखवल्या जातात. आणि डी आहे टेलिव्हिजन प्रोव्हाइड ऑफिशियल इन्फॉर्मेशन की दूरदर्शन अधिकृत माहिती देतं. विद्यार्थ्यांना का बरं आवडते? एक तर पहा दूरदर्शन, टेलिव्हिजन ठीक आहे. टेलिव्हिजन मध्ये काय आहे? दूरदृष्टी आहे. म्हणजेच काय म्हणू शकतो? पाहताही येतं, ऐकताही येतं. आणि ह्या दोनही गोष्टी जेव्हा असते त्यावेळी विद्यार्थ्यांना इंटरेस्ट येतो. त्यामुळे ते काय करतात? टेलिव्हिजन बघतात. त्यामुळे बी योग्य उत्तर आहे. चला समोरच्या प्रश्नाकडे वळूया. वर्गात शिक्षक नसताना व्हॉट विल यू डू व्हेन देअर इज नो टीचर इन द क्लास म्हणजे शिक्षकच नाही वर्गात तर काय करूया? आय विल आस्क द स्टुडंट डू सो ओके आय विल आस्क द स्टुडंट टू डू देअर ओन स्टडी. बी म्हणजे काय म्हणणार आपण? त्यांना स्वतःचं कार्य करण्याला सांगायचं. बी द क्लास लीडर विल स्टँड इन द क्लास विथ अ केन म्हणजे वर्गनायक जो आहे ज्याला आपण कॅप्टन म्हणतो तो वर्गात छडी घेऊन उभा राहील जर वर्गात आपले शिक्षक नाही तर. द ग्रुप लीडर विल कंडक्ट द ग्रुप स्टडी म्हणजे गटप्रमुख जो आहे समजा कॅप्टन अभ्यास घेणार. की डी आय विल सेंड द स्टुडंट टू प्ले इन द प्लेग्राऊंड. आता मला सांगा वर्गात जर शिक्षक नाही तर आपण आपल्या मनाने त्यांना खरंच पाठवू शकतो का? नाही. त्यामुळे डी काय आहे? कट होतं. आता यातून तुम्ही कोणतं चूज कराल? तर आपल्याला हा डिसिजन मेकिंग कळतं. डिसिजन मेकिंगचा प्रश्न आहे. तर आपण काय करूया विद्यार्थ्यांना सांगायचं, की तुम्ही काय करा स्वतःचा होमवर्क करा. ओके. चला नेक्स्ट. थॉट स्कूल युनिफॉर्म द व्हॅल्यू ऑफ म्हणजे काय व्हॅल्यू आहे शालेय गणवेशाचं? ठीक आहे. ए विषमता. ठीक आहे. इनइक्वालिटी. बी विविधता, डायव्हर्सिटी. सी इक्वालिटी की डेमोक्रेसी, लोकशाही. बरं मला सांगा, शाळेत जर आपण नवनवीन कपडे घालून जात आहोत. आता आपल्याकडे समजा नवीन कपडे आहेत, तर आपण रोज नवीन घालणार. पण समजा आपल्याकडे नवनवीन कपडे नाही, तर आपण दुसऱ्यांचे कपडे आपलं लक्ष शिक्षणात राहणार नाही. आपलं कोणी काय वेअर केलं आहे त्याकडे जास्त असू शकतं. त्यामुळे जेव्हा आपल्याला युनिफॉर्म असतं, यावेळी आपण सगळे समान आहोत. कुठलाही भेदभाव त्यामध्ये नसतं. त्यामुळे समानता जी आहे विद्यार्थी मित्रांनो, इक्वालिटी जी आहे ते निर्माण होत असतं. त्यामुळे योग्य उत्तर इथे ऑप्शन क्रमांक सी आहे. समोरचा प्रश्न घेऊया. डॅश दिस इज द मेन पर्पज ऑफ द क्वेश्चन अँड आन्सर सेशन. प्रश्न उत्तर पद्धती आपण बघतो याचं मुख्य उद्देश काय आहे? टू गेट मोर मार्क इन द एक्झाम.
परीक्षेत अधिक गुण घेणे यासाठी प्रश्नोत्तर मेथड महत्वाची आहे. की बी टू इन्क्रीज द क्युरियोसिटी ऑफ स्टुडंट, विद्यार्थ्यांचं जिज्ञासा जे आहे, उत्सुकता आहे ते वाढवण्यासाठी. सी आहे टू इन्क्रीज द लिसनिंग स्किल ऑफ स्टुडंट, विद्यार्थ्यांचं श्रवण शक्ती वाढवणे. की डी टू एक्सपोज द इग्नोरन्स ऑफ द स्टुडंट, म्हणजे विद्यार्थ्यांचं अज्ञात उघड करण्यासाठी. चला, सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे त्यांच्यामध्ये क्युरियोसिटी वाढवणे. प्रश्न उत्तर आपण घेत असतो. ठीक आहे, म्हणजे बघा, जर समजा कोणतीही पद्धत घ्या, किंबहुना पद्धत म्हणण्यापेक्षा आपण जेव्हा कोणताही लेसन शिकवायला सुरू करतो, ठीक आहे. समजा मी तुम्हाला एक विचारलं प्रश्न, की राष्ट्रपिता आपण कोणाला म्हणतो? ठीक आहे. यातून तुम्ही मला म्हणणार महात्मा गांधीजींना. मग आणखीन त्यांच्याविषयी तुमच्या मनात जाणून घेण्याची काय होईल? जिज्ञासा निर्माण होईल, एक क्युरिओसिटी निर्माण होणार. त्यामुळे प्रश्न उत्तराचा हा एक मेन उद्देश आहे. समोर जाऊया आपण. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द जनरल पर्पज ऑफ क्वेश्चन आन्सर इन क्लास, म्हणजे सामान्य काय उद्देश आहे प्रश्न उत्तर विचारण्याचं. टू टेस्ट स्टुडंट इग्नोरन्स, म्हणजे अज्ञात जे आहे विद्यार्थ्यांचं ते तपासणे. बी आहे टू मेक द स्टुडंट रिअलाइज दॅट दे आर नॉट पेइंग अटेन्शन टू द टीचिंग, म्हणजे विद्यार्थ्यांचं शिकविण्याकडे लक्ष नाही हे त्यांना जाणवून देणे. ठीक आहे. की सी टू गेट फीडबॅक ऑन द स्टुडंट अंडरस्टँडिंग, विद्यार्थ्यांचं आकलन विषयी प्रत्याभरण मिळत असतं प्रश्न उत्तराने. की डी टू इम्प्रेस द टीचर, ठीक आहे, म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांचं श्रेष्ठत्व बिंबविणे यासाठी आवश्यक आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला खूप व्यवस्थितरित्या लक्षात घ्यावं लागेल, की जेव्हा आपण क्वेश्चन आन्सर घेत असतो यातून जे आहे आपल्याला माहित होत असतं, की विद्यार्थ्यांना आपण ज्या गोष्टी शिकवित आहोत ते कितपत कळत आहे. ठीक आहे. त्यामुळे इथे योग्य उत्तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, dash these teaching method involve more student participation. A discussion method, B lecture method, C observation method or D storytelling. So प्रश्न आहे की या अध्यापन पद्धतीत विद्यार्थ्यांचा सहभाग अधिक असतो. ए चर्चा पद्धत, बी व्याख्यान पद्धत, सी अवलोकन पद्धत की कथाकथन. सो विद्यार्थी मित्रांनो, याचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये द्या. ओके. चला, या प्रश्न आहे, डॅश डॅश इट इज अ मेन सेंटर ऑफ इनफॉर्मल एज्युकेशन. सो अनौपचारिक शिक्षणाचं केंद्र कोणतं आहे? ए स्कूल अँड कॉलेज, बी आहे सोसायटी अँड फॅमिली, सी न्यूजपेपर आणि डी आहे न्यूजपेपर आणि ऑल इंडिया रेडिओ अँड टेलिव्हिजन. सो विद्यार्थी मित्रांनो, अनौपचारिक शिक्षण, अनौपचारिक शिक्षणामध्ये बघा, फॉर्मल एज्युकेशन जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ऑब्व्हियसली स्कूल कॉलेज जे आहे ते फॉर्मल एज्युकेशनचे सेंटर आहे. सो हा ऑप्शन आपलं कट होतं. तर इथे बघा, वन कुठे कुठे येत आहे. ठीक आहे. सो वन ऑप्शन ए मध्ये येत आहे, सी मध्ये येत आहे आणि डी मध्ये येत आहे. सो ऑब्व्हियसली इथे योग्य उत्तर आपलं काय आहे? 2 आणि 3, म्हणजे समाज, सोसायटी आणि कुटुंब आणि वृत्तपत्र हे अनौपचारिक साधन आहे शिक्षणाचे. त्यामुळे योग्य उत्तर इथे आपल्याला ऑप्शन क्रमांक बी दिसून येतं. सो आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. डॅश these are the type of education. A formal, informal and casual education. B formal, informal and remedial education. C आहे प्रायमरी, सेकंडरी अँड कॉलेज आणि डी आहे प्रायमरी, सेकंडरी आणि हायर सेकंडरी. आता बघा, शिक्षणाचे प्रकार कोणते आहे म्हटलेलं आहे. अ आहे औपचारिक, अनौपचारिक, सहज शिक्षण. बी आहे औपचारिक, अनौपचारिक आणि उपचारिक शिक्षण. सी आहे प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण. की डी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक. सो ऑब्व्हियसली व्हेरी करेक्ट आन्सर इज फॉर्मल, इनफॉर्मल आणि सहज शिक्षण. आता बघा, फॉर्मल एज्युकेशन आपण बघतो, इनफॉर्मल एज्युकेशन आपण बघतो आणि कॅज्युअल म्हणजे दूरस्थ प्रकारचं जे एज्युकेशन आहे, हे तीनही आपल्याला काय दिसून येतात? एज्युकेशनचे प्रकार दिसून येतात. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, ओके, मुक्तद्वार प्रश्नावली उत्तरकर्त्याला पुढील कामासाठी चांगला अवसर देते.
ठीक आहे. ओपन एंडेड क्वेश्चन प्रोव्हाइड रिस्पॉन्स विथ अ गुड ऑपॉर्च्युनिटी फॉर फर्दर वर्क. ए, मुद्देसूद उत्तर देण्यासाठी आपल्याला मुक्तद्वार प्रश्नावली उपयोगी असतं का? ऑप्शन ए आहे टू आन्सर द आन्सर टू द पॉइंट. बी आहे स्वतःच्या शब्दात उत्तर देणे टू आन्सर इन वन ऑन वर्ड. सी आहे सोपी गोष्ट तयार करणे. सो टू प्रिपेअर. सी आहे टू प्रिपेअर सिम्पल टेबल. की डी स्पष्ट आणि थोडक्यात उत्तरे देणे टू आन्सर क्लिअरली अँड कन्सिडर. ओके. ओके. सो व्हेरी करेक्ट आन्सर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिसून येतं स्वतःच्या शब्दात उत्तर देण्यासाठी मुक्तद्वार प्रश्नावली हे महत्वपूर्ण आपल्याला दिसून येतं. त्यामुळे ऑप्शन बी इथे योग्य उत्तर आहे. समोरच्या प्रश्नाकडे आपण वळूया. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग नीडेड फॉर एज्युकेशन इज. शिक्षणासाठी आवश्यक असलेली सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे? ए, चॉक बोर्ड अँड टीचर. खडू फळा शिक्षक. बी, टीचर अँड स्टुडंट. शिक्षक व विद्यार्थी. सी, कॉलेज अँड टीचर. महाविद्यालय व शिक्षक. की डी, टीचर अँड एज्युकेशनल मटेरियल म्हणजे शिक्षक आणि शैक्षणिक साधन. मला सांगा एज्युकेशन ठीक आहे टीचिंगसाठी काय महत्वाचं आपल्याला दिसून येतं? ऑब्व्हियसली टीचर आणि विद्यार्थी. आता बघा टीचिंग मध्ये आपल्याला दिसून येतं टीचर जो आहे हा स्वतंत्र आपल्याला दिसून येतं म्हणजे काय शिकवायचं, कसं शिकवायचं, कोणत्या पद्धतीने शिकवायचं हे संपूर्णतः डिसिजन कोणाचं असतं? शिक्षकाचं असतं. आणि आश्रित इथे आपल्याला कोण दिसून येतं जे डिपेंड आहे कोणावर? शिक्षकावर. तो म्हणजे स्टुडंट आहे. सो अशा प्रकारे टीचिंगसाठी आपल्याला एक तर शिक्षक आणि दुसरं म्हणजे स्टुडंट हे दोनही महत्वाचे आहे. त्यामुळे याला दुध्रुवीय प्रक्रिया म्हणजे एज्युकेशनला दोन ध्रुवीय प्रक्रिया असं देखील म्हटलं जातं. समोरच्या प्रश्नाकडे आपण वळूया. डॅश इट इज अ इम्पॉर्टंट टूल ऑफ इव्हॅल्युएशन. ठीक आहे. सो मूल्यांकनासाठी काय महत्वाचं आहे? मूल्यांकनासाठी आपल्याला काय महत्वाचं दिसून येतं? ठीक आहे. ए, परीक्षा एक्झामिनेशन. बी, स्कूल म्हणजे शाळा. सी, एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार. की डी, वर्क एक्सपिरियन्स कार्यानुभव. आता मूल्यमापनासाठी ऑब्व्हियसली विद्यार्थी मित्रांनो एक्झामिनेशन होणार आणि एक्झामिनेशनच्या माध्यमातून आपलं इव्हॅल्युएशन होत असतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए इथे योग्य आहे. नेक्स्ट वळूया आपण. यूजीसी स्टँड फॉर. यूजीसी याचं फुल फॉर्म इथे विचारलेला आहे. ए आहे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन. बी, युनिव्हर्सिटी ग्रँड काउन्सिलिंग. सी, अंडरग्राउंड कॉलेज कॉटेज. की डी, युनियन गव्हर्नमेंट कॉलेज. सो ऑब्व्हियसली व्हेरी करेक्ट आन्सर इज ए, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन म्हणजेच यूजीसी. आता बघा फुल फॉर्म आणि शॉर्ट फॉर्म देखील आपल्या परीक्षेसाठी महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यामुळे योग्य उत्तर इथे ऑप्शन ए आहे. नेक्स्ट आहे ओके. हे द्विध्रुवात्मक शिक्षण प्रक्रियेतील दोन ध्रुव आहे. देर आर टू पोल इन पायलोर एज्युकेशन प्रोसेस. सो ए, हेड मास्टर अँड टीचर म्हणजे मुख्याध्यापक आणि शिक्षक. बी आहे प्राचार्य आणि प्राध्यापक प्रिन्सिपल अँड प्रोफेसर. सी आहे टीचर अँड स्टुडंट शिक्षक आणि विद्यार्थी. आणि डी आहे पॅरेंट्स अँड स्टुडंट. सो ऑब्व्हियसली एज्युकेशन जे आहे शिक्षण जे आहे शिक्षण प्रक्रियेमध्ये दोन ध्रुव. ठीक आहे. एक म्हणजे स्टुडंट आणि दुसरं म्हणजे टीचर. ओके. सो ऑब्व्हियसली सी व्हेरी करेक्ट आन्सर इथे आपल्याला दिसून येतं. समोरच्या प्रश्नाकडे वळूया. व्हॉट डू यू स्टडी इन युअर स्पेअर टाइम म्हणजे तुम्ही आपल्या जे फावला वेळ मिळतं आपल्याला त्यामध्ये काय करणार? ओके. मार्केट इकॉनॉमिक्स बाजाराचं अर्थकारण. बी, प्रशिक्षण कौशल्य. ठीक आहे. सी आहे क्रिकेटचा इतिहास जाणणार. की धंद्याचे व्यवस्थापन करणार. ठीक आहे. सो ऑब्व्हियसली आपण काय करूया संप्रेषणाचे कौशल्य जे आहे कम्युनिकेशन स्किल जे आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याजवळ जर वेळ आहे तर नक्कीच आपण काय करूया हाऊ टू बिहेव हाऊ टू स्पीक या गोष्टीकडे आपण लक्ष देऊया. यासाठी आपण नक्कीच आपलं कम्युनिकेशनचं जे स्किल आहे त्याला डेव्हलप करणार. नेक्स्ट आहे स्किनर या मानवशास्त्रज्ञ अध्ययन प्रक्रियेमध्ये स्थान महत्वाचे मानले आहे. त्यांच्या अध्ययन उत्पत्तीनुसार अचूक प्रतिसादाला जर ताबडतोब प्रबलन मिळाले तर तीच कृती पुन्हा घडण्याची शक्यता वाढते. खालीलपैकी
खालीलपैकी कोणते विधान या वर्णनांशी जुळते? ठीक आहे. सो ए आहे एप्रिलमध्ये घेतलेल्या वार्षिक परीक्षांचा निकाल लागोलग मे महिन्यात जाहीर करण्यात आलं. बी आहे संगणकावर विद्यार्थ्यांनी दिलेली चाचणी संगणकाद्वारे तपासून विद्यार्थ्यांचं गुण सांगितले. सी आहे विद्यार्थ्यांनी दिलेल्या चुकीच्या उत्तरांवर हे उत्तर चूक आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करून शिक्षकाने स्वतः अचूक उत्तर सांगितले. की डी विद्यार्थ्यांच्या ट्युटोरियलवर त्याला प्रोत्साहित करण्याचे शेर लिहून विद्यार्थ्यांना परत दिले. सो ऑब्व्हियसली आपण काय करणार आहोत, संगणकावर चाचणी तपासून त्यांना आपलं फीडबॅक देणार आहोत. ठीक आहे. सो बी. चला, इग्नू स्टँड फॉर इग्नू काय आहे याचं फुल फॉर्म परत विचारलेलं आहे. ए इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी. बी इंदिरा गांधी अँड नेहरू ओपन युनिव्हर्सिटी. सी आहे इंटरनॅशनल जायंट नमिबियन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी. की डी इंटरनेट गव्हर्निंग नेटिझन्स ओपन युनिव्हर्सिटी. सो इग्नू काय आहे? ठीक आहे. सो इग्नूचं फुल फॉर्म लक्षात घ्या, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी. सो ऑप्शन क्रमांक ए इथे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आपल्याला दिसून येतं डॅश हे औद्योगिक मागासपणाचे मूलभूत कारण आहे. दिस इज द बेसिस रिझन फॉर इंडस्ट्रियल बॅकवर्डनेस. ए आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरामुळे वाढणारी बेकारी. बी नवीन तंत्रज्ञानामुळे उद्योग स्थापनेसाठी लागणारा भांडवलात वाढ. सी तांत्रिक शिक्षणाच्या अपुऱ्या सोयी. की डी तांत्रिक शिक्षणाची उपलब्धता. योग्य उत्तर आहे तांत्रिक शिक्षणाचं अपुऱ्या सोयी, ज्यातून आपण बघतो की औद्योगिक मागासलेपणा आपल्याला दिसून येतो. समोरचा प्रश्न आहे वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मास मीडिया इज दॅट दिस मीडिया. जनसंपर्काचे एक वैशिष्ट्य ही माध्यमे म्हणजे यापैकी काय आहे? सर्व संग्राहकांचे मन वळवू शकतात माध्यमे. बी आहे केवळ अपेक्षित लक्ष्य गटांपर्यंत पोहोचतात. सी जास्त मोठ्या लक्ष्य गटांपर्यंत उशिरा पोहोचतात. की डी संग्राहकाला हव्या त्यावेळेस संदेश देऊ शकतात. सो ऑब्व्हियसली आपण बघतो की मोठ्या केवळ अपेक्षित लक्ष्य गटांपर्यंत पोहोचतात. जनसंपर्क जे आहे यांचा वापर आपण माध्यमे आपण बघतो तर माध्यमांचा वापर आपण आपल्या स्व इच्छेनुसार करीत असतो. नेक्स्ट आहे पालकांना आपल्या पाल्यांना स्वतःचे काम स्वतः करण्यास आपण कसे सांगणार? हाऊ डू यू टेल पॅरेंट्स टू लेट देअर चिल्ड्रेन डू देअर ओन वर्क. परिपत्रक काढून. बी गेटवर सूचना लावून. सी विद्यार्थ्यांना स्वतः सांगण्यास सांगून. की डी पालकांच्या गटागटाने बोलवून त्यांना प्रशिक्षण देणार. सो व्हेरी करेक्ट आन्सर ऑब्व्हियसली पालकांना आपण बोलवणार ग्रुपमध्ये आणि त्यांना याबद्दल सांगणार की तुम्ही काय करायचं, आपले जे पाल्य आहे म्हणजे जे आपले स्टुडंट म्हणा, ठीक आहे, त्यांना कशा पद्धतीने तुम्हाला स्वकाम करण्यासाठी सांगायचं आहे या संबंधित गायडन्स करणार. समोरचा प्रश्न आहे डॅश हा वर्गातील दैनिक उपस्थिती मागील उद्देश आहे. ए 75% पेक्षा कमी उपस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेत न बसू देणे हा कारण आहे का? की बी वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे, इन्क्रीज करायचं आहे अटेंडन्स. की डी सी विद्यार्थ्यांच्या शिक्षकांकडे लक्ष आकर्षित करणे, टू अट्रॅक्ट द अटेन्शन ऑफ स्टुडंट टू टीचर. डी आहे अनुपस्थित विद्यार्थ्यांकडून दंड आकारणे. ठीक आहे. सो व्हेरी करेक्ट आन्सर आपल्याला इथे दिसून येतं वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवणे, जेणेकरून स्टुडंट जे आहे डेली बेसिसवर स्कूल कॉलेज जे आहे जॉईन करणार, लेक्चर अटेंड करणार म्हणजे वर्ग अटेंड करणार, जेणेकरून त्यांना सगळ्या गोष्टी योग्यनुसार कळून येईल. समोरचा प्रश्न आहे शिक्षकाने विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनास प्रोत्साहित केले पाहिजे. का बरं करायला हवं? द टीचर शुड encourage student to self study because self study save teaching time. स्वयं अध्ययनामुळे अध्यापनाचा वेळ वाचतो. बी आहे स्टुडंट अंडरस्टँड द सब्जेक्ट बेटर म्हणजे विद्यार्थ्यांना तो विषय अधिक चांगल्या प्रकारे समजतो म्हणून. की सी विद्यार्थ्यांमध्ये उपयुक्त अभ्यास सवय विकसित करणे. ओके. की डी शिक्षकांवर संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची जबाबदारी दिलेली नसते.
सो व्हेरी करेक्ट आन्सर काय होतं, विद्यार्थी जर स्व अभ्यास करणार, स्वतःहून अभ्यास करणार, तर त्यांचा विषय जे आहे, पर्टिक्युलर सब्जेक्ट जे आहे, तो आणखीन व्यवस्थित होईल. ओके. त्यामुळे ऑप्शन सी. समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता फायदा नियोजनामुळे होत नाही? Which of the following is not a benefit of planning? इट गिव्ह कॉन्फिडन्स, आत्मविश्वास येतो. बी, ऑल सब्जेक्ट आर गिव्हन बाय जस्टिस, म्हणजे सर्व उद्दिष्टांना योग्य न्याय मिळतो. सी, कामाची व्याप्ती लक्षात येते. स्कोप ऑफ द वर्क इज रिअलाइज्ड. की डी, विद्यार्थ्यांना रागवता येते. इट कॅन बी स्टुडंट अँग्री. ओके, सो व्हेरी करेक्ट आन्सर पहा, विद्यार्थ्यांना रागवता येते. कारण कारण बघा, नियोजन जे आहे याचं फायदा जसं कॉन्फिडन्स वाढणं, ठीक आहे, सगळ्या घटकांवर आपण लक्ष देऊ शकतो. आणखीन काय करायचं आहे किंवा कोणता भाग सुटलेला आहे, हे आपल्याला प्लॅनिंगमुळे लक्षात येतं. त्यामुळे तीनही बरोबर आहे. जे गलत आहे किंवा चूक आहे तो डी आहे. चला. सो इथे आपल्या UNESCO युनेस्को जे आहे याचा अर्थ किंवा फुल फॉर्म जे आहे ते विचारलेलं आहे. ए आहे युनायटेड नेशन एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. बी आहे युनायटेड नेशन इलेक्ट्रिसिटी सप्लाय कॉर्पोरेशन. सी आहे युनायटेड नेशन एज्युकेशनल सोसायटी अँड कॉलेजियन्स ऑर्गनायझेशन. डी आहे अंडरस्टँडिंग ऑफ नॅचरल इव्हेंट इन सायन्स अँड कल्चर ऑब्जेक्ट्स. सो व्हेरी करेक्ट आन्सर ऑब्वियसली ए आहे, युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजे युनेस्को. ओके. प्रश्न आहे, एज्युकेशन इज अ प्रोसेस ऑफ. शिक्षण ही कशा प्रकारची प्रक्रिया आहे? ए, नॅचरल म्हणजे नैसर्गिक. बी, आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम. सी आहे ऍक्टिव्ह म्हणजे क्रियात्मक. की डी, इनफॉर्मल अनौपचारिक. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण ही आपल्याला दिसून येतं नैसर्गिक प्रक्रिया आहे ना. सो अशा पद्धतीने व्हेरी करेक्ट आन्सर आपल्याला दिसून येतं ऑप्शन क्रमांक ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश दिस इज वन ऑफ द गोल ऑफ एज्युकेशन. शिक्षणातील महत्त्वपूर्ण धैर्य यापैकी कोणते आहे? यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 4 ऑप्शन दिलेला आहे. त्यामधून ए आहे स्ट्रेंथ इन द टीचर स्टुडंट रिलेशनशिप, म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यातील दृढता. बी आहे ज्ञान प्राप्ती म्हणजे नॉलेज गेन करणं. सी आहे एक्सलेंट इन रिझल्ट, निष्कर्षात उत्कृष्टता. आणि डी आहे गेटिंग गुड मार्क्स इन एक्झाम, म्हणजे परीक्षेत उत्तम गुण मिळवणे. हे शिक्षणाचे प्रमुख धैर्य आहे का? आता बघा, शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो आपण नॉलेज गेन करीत असतो आणि जर स्पेसिफिक नॉलेज आपल्याला आहे तर त्या नॉलेजच्या आधारावर आपण अन्य गोष्टी सुद्धा मिळवू शकतो. बरोबर आहे. त्यामुळे शिक्षणाचं महत्त्वपूर्ण धैर्य काय आहे? तर शिक्षणाचं सगळ्यात महत्त्वाचं धैर्य आहे ज्ञान प्राप्ती करणं, नॉलेज गेन करणं आणि नंतर आपण त्या नॉलेजच्या आधारावर नक्कीच अन्य कार्य देखील करीत असतो. त्यामुळे बी. समोरच्या प्रश्नाकडे वळूया आपण. विच ऑफ द फॉलोइंग मीडिया प्रोव्हाइड अवेअरनेस टू मोर दॅन वन सेन्स ऑर्गन. म्हटलेलं आहे की असे कोणते खालीलपैकी कोणते माध्यम एकापेक्षा अधिक ज्ञान इंद्रियांना चेतना देते? ए, टेबल म्हणजे तक्ता. बी, टेलिव्हिजन म्हणजे दूरदर्शन. सी, रेडिओ म्हणजे रेडिओ. आणि डी आहे टॅप रेकॉर्डर म्हणजे टेप रेकॉर्डर. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आपले ज्ञान इंद्रिय, आपले सेन्सेस जे आहे त्यांना चेतना देणारं कोणतं आपल्याला माध्यम दिसून येतं? तर ऑब्व्हियसली दूरदर्शन. टेलिव्हिजन का बरं? कारण टेलिव्हिजनमध्ये आपण ऐकूही शकतो आणि पाहूही शकतो. आणि नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, जी गोष्ट आपण पाहून शिकत असतो, त्याचं खूप मोठ्या टाईम पिरियडपर्यंत किंवा लाँग टाईमपर्यंत ती गोष्ट आपल्याला लक्षात राहत असते. त्यामुळे दूरदर्शन जे आहे ते आपले ज्ञान इंद्रियांना जे आहे अधिक बळ देतं, चेतना देतं किंवा खूप दीर्घकाळपर्यंत ती गोष्ट आपल्याला आठवणीत ठेवण्यासाठी देखील मदत करीत असते. त्यामुळे बी. समोरच्या प्रश्नाकडे वळूया आपण. व्होकेशनल एज्युकेशन इज अल्सो कॉल्ड, म्हणजे व्यावसायिक शिक्षणाला अन्य कोणत्या नावाने ओळखतात? कल्चरल डेव्हलपमेंट गोल. ऑप्शन ए आहे कल्चरल डेव्हलपमेंट धैर्य. बी आहे ब्रेड अँड बटरचे धैर्य. सी, लिव्हिंग
ॲबिलिटी गोल आणि डी आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट गोल. आता व्यावसायिक एज्युकेशन अन्य नाव काय आहे व्यावसायिक एज्युकेशनचं? तर विद्यार्थी मित्रांनो, ब्रेड अँड बटर या नावाने देखील व्यावसायिक शिक्षण ओळखलं जातं. त्यामुळे इथे व्हेरी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. समोरच्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द गोल ऑफ एज्युकेशन? खालीलपैकी शिक्षणाचं धैर्य कोणतं नाही? ए आहे नॉलेज गेन करणं म्हणजे ज्ञान प्राप्ती. बी आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे व्यक्ती विकास. सी डेव्हलपमेंट ऑफ मेंटल स्ट्रेंथ अँड ॲप्टिट्यूड इट्स म्हणजे मानसिक शक्तींचा आणि प्रवृत्तींचा विकास इत्यादी. की डी इन्क्रीजिंग द पर्सेंटेज ऑफ मार्क इन द अॅन्युअल एक्झामिनेशन म्हणजे वार्षिक परीक्षेत गुणांची टक्केवारी इन्क्रीज करणं, वाढवणं. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा कोणतं नाही विचारलेलं आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येक प्रश्न जे आहे व्यवस्थितरित्या म्हणजे क्वेश्चन मार्क आपल्याला जोपर्यंत दिसून येत नाही तोपर्यंत रीड आउट करायचा आहे. ओके. सो नक्कीच आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञान प्राप्ती होताना दिसून येतं. आपलं जे ओव्हरऑल म्हणजे आपलं सामाजिक, शैक्षणिक, शारीरिक, मानसिक अशा सगळ्याच प्रकारचं डेव्हलपमेंट होत असतं. म्हणजे ओव्हरऑल आपलं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या माध्यमातून होतं. आपलं मानसिक शक्ती आणि क्रिटिकल थिंकिंग देखील शिक्षणाच्या माध्यमातून आपलं इन्क्रीज होत असतं, वाढत असतं. त्यामुळे हे तीनही इथे योग्य दिसून येतं. आता चौथा बघा, वार्षिक परीक्षेत गुणांची टक्केवारी वाढवणे. आता बघा, शिक्षण घेणे याचा अर्थ एक डिग्री होल्ड करून राहणे असं नक्कीच होत नाही. त्यामुळे डी आपल्याला इथे चूक आहे. डी आपलं योग्य उत्तर राहील. समोरचा प्रश्न आहे, व्हॉट आर द इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ द युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन? विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजे UGCचं कार्य काय असं इथे विचारलेलं आहे. ओके. ए आहे टू अपॉइंट द व्हाईस चान्सलर ऑफ युनिव्हर्सिटी विद्यापीठाच्या गुरुकुलाच्या नेमणुका करणे. बी आहे टू फिक्स द सॅलरीज ऑफ कॉलेज अँड टीचर महाविद्यालयीन शिक्षकांचं वेतन निश्चिती करणे. की सी टू कंट्रोल द इक्वॅलिटी ऑफ हायर एज्युकेशन उच्च शिक्षणातील गुणवत्ता नियंत्रित करणे. लास्ट ऑप्शन आहे डी टू ओपन न्यू युनिव्हर्सिटी ॲज पर द नीड ऑफ द स्टेट म्हणजे राज्यांच्या गरजेनुसार नवीन विद्यापीठे उघडणे. आता UGC बघा राधाकृष्णन आयोगांच्या रिकमेंडेशनवर आपण बघतो युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन यांचं इस्टॅब्लिशमेंट 1953 मध्ये होतं आणि स्वतंत्र निकाय म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाला मान्यता मिळतं 1956. ओके. सो याचं कार्य काय होतं? तर उच्च शिक्षणातील जी गुणवत्ता आहे, क्वालिटी जे आहे त्याला मेंटेन करणं, त्याला नियंत्रित ठेवणं, हे UGCचं कार्य, मुख्य कार्य आपल्याला दिसून येतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, इथे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन व्होकेशनल एज्युकेशन द मेन गोल ऑफ एज्युकेशन इज व्यावसायिक शिक्षणाचं मुख्य धैर्य काय आहे? नॉलेज वाढवणे, ज्ञान प्राप्ती करणे, कल्चरल डेव्हलपमेंट म्हणजे सांस्कृतिक विकास करणे, सी लिव्हलिहूड म्हणजे उपजीविका, की डी फिजिकल डेव्हलपमेंट शारीरिक विकास. आता बघा, एज्युकेशनचं आपण जर गोल बघितलं तर ऑब्व्हियसली ज्ञान प्राप्ती करणे आहे. पण इथे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, व्होकेशनल एज्युकेशनचं गोल काय असं विचारलेलं आहे. तर व्होकेशनल एज्युकेशनचं गोल आहे उपजीविका, आहे ना. म्हणजे त्या माध्यमातून आपलं काय होतं, आपण आपलं स्वतःचं हे उद्धार करू शकतो. ठीक आहे. म्हणजे व्होकेशनल एज्युकेशनचं उपजीविका लिव्हलिहूड जे आहे ते आपल्याला धैर्य जे आहे ते दिसून येतं. त्यामुळे शिक्षणाचं धैर्य आणि व्यावसायिक एज्युकेशनचं धैर्य जरा आपण कन्फ्यूज व्हायचं नाही. ओके. चला. ओके. नेक्स्ट आहे क्रिएटिव्हिटी म्हणजे काय? सृजनशीलता म्हणजे काय होतं? क्रिएटिव्हिटी काय असतं? इनोव्हेशन एबिलिटी म्हणजे नवनिर्माण क्षमता, काहीतरी नवं करण्याची क्षमता म्हणजे सृजनशीलता होतं का? ऑप्शन ए आहे. कन्सिडरिंग ओल्ड ॲज गोल्ड म्हणजे जुनं ते सोनं असे समजणे म्हणजे सृजनात्मकशीलता होतं. की सी आहे नॉट एन्करेजिंग आर्ट फॉर्म म्हणजे कला प्रकाराला उत्तेजन न देणं.
आणि डी आहे डेव्हलपिंग कल्चर, सुसंस्कृतीचा विकास करणे. सो ऑब्व्हियसली व्हेरी करेक्ट आन्सर ए आहे. कारण सृजनात्मक शीलता म्हणजे काय? काहीतरी नवं करणे. ठीक आहे. म्हणजे नवीन काहीतरी निर्माण करणे म्हणजे सृजनात्मक शक्ती होती. क्रिएटिव्हिटी थिंकिंग होत असतं. म्हणजे काहीतरी एखादी गोष्ट म्हणा किंवा वेस्टेजमधून काहीतरी तुम्ही काय करीत आहे, नवं काहीतरी बनवत आहे, जे उपयोगी आहे. अशा प्रकारचं जे क्षमता असते, अशा प्रकारची जी एबिलिटी असते, त्यालाच म्हटलं जातं क्रिएटिव्हिटी थिंकिंग. ओके. सो नेक्स्टकडे वळूया आपण. ओके. डॅश दिस इज द फ्ले इन टुडेज एज्युकेशन सिस्टम. आजच्या शिक्षणातील दोष काय आहे? ठीक आहे. ओके. ए आहे बीइंग एबल टू यूज द नॉलेज गेन इन प्रॅक्टिकल लाईफ. प्राप्त ज्ञानाचा व्यावहारिक जीवनात उपयोग करता येणे. ठीक आहे. इथे दोष विचारलेला आहे. नॉट बीइंग एबल टू यूज द नॉलेज गेन प्रॅक्टिकल लाईफ म्हणजे प्राप्त ज्ञानाचा आपण व्यावहारिक जीवनात उपयोग न करता येणे. सी आहे डिक्लाइन अॅन्युअल एक्झामिनेशन रिझल्ट म्हणजे वार्षिक परीक्षेच्या निकालाचं प्रमाण घसरत जाणे. की डी विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार ज्ञानाचे कौशल्य निर्माण करणे. डेव्हलपमेंट प्रॅक्टिकल नॉलेज स्किल अमॉंग स्टुडंट. आता हे दोष विचारलेला आहे. तर डी हा दोष आहे का? नाही. डेव्हलपमेंट प्रॅक्टिकल नॉलेज स्किल डेव्हलप करणे हे आपण आजच्या शिक्षणामध्ये एक नवीन इनिशिएटिव्ह बघतो आहे ना. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जे ज्ञान आपण प्राप्त करत असतो त्याचं व्यावहारिक जीवनामध्ये उपयोग कसं करायचा आहे हे आपल्याला माहीत असावं. आणि जर आपण ते करू शकलो नाही तर हे नक्कीच आपल्या शिक्षण पद्धतीतील दोष आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे ते योग्य उत्तर बी आहे. समोर आहे विच ऑफ द फॉलोविंग टूल्स विल हॅव द ग्रेटेस्ट व्हिज्युअल इम्पॅक्ट. असं कोणतं साधन आहे जे दृश्य म्हणजे पाहण्यात आहे ना व्हिज्युअल परिणाम जास्त करतो. ए टेबल, बी फोटोग्राफ, सी स्लाइड आणि डी आहे फिल्म्स. काय जास्त आपल्या पाहिल्यानंतर जास्त इफेक्टिव्ह आपल्याला वाटू शकतं? ठीक आहे. सो ऑब्व्हियसली फिल्म. एखादी पिक्चर आपण बघतो आणि नक्कीच तो पिक्चर आपल्याला प्रदीर्घ काळापर्यंत स्मरणात देखील राहत असतं, आठवणीत देखील राहत असतं. हो की नाही? ते पूर्ण पिक्चर आपण मुकपाठ आपल्याला होऊनच जातं, बरोबर? सो त्यामुळे डी आहे. ठीक आहे. पाहून कोणतीही गोष्ट लक्षात घ्या, की एखादी गोष्ट आपण जी बोलून आपण इम्पॅक्ट होत नाही, ते पाहून होत असतं. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे फिजिकल डेव्हलपमेंट मीन. शारीरिक विकास काय आहे? शरीर आणि मन यांचं संतुलन राखणे, मेंटेनिंग बॅलन्स बिटवीन बॉडी अँड माइंड. बी आहे डेव्हलपिंग रेसलिंग इन स्टुडंट म्हणजे पहलवान निर्माण करणं. सी आहे कीपिंग द बॉडी हेल्थ अँड एफेन्शियल म्हणजे शरीर निरोगी आणि कार्यक्षम ठेवणे. आणि डी आहे विद्यार्थ्यांना स्वच्छता, ठीक आहे, म्हणजे हायजीन आणि आरोग्यविषयक सवय लावणे. हायजीन अँड हेल्थ हॅबिट लावणं विद्यार्थ्यांमध्ये. आता शारीरिक शिक्षण विचारलेलं आहे, फिजिकल डेव्हलपमेंट विचारलेलं आहे. सो ऑप्शन 4 दिलेला आहे आपल्याला बघा. शरीर आणि मन संतुलन ठेवणे किंवा राखणे हे शारीरिक शिक्षणाचं महत्त्वपूर्ण आपल्याला म्हणजे त्यासाठी आपण शारीरिक शिक्षण म्हणजे आपलं शरीर बॉडी हेल्दी राहावी आणि मन हे जे आहे ना एकदम चलबिचल न राहावं. त्यासाठी फिजिकल आपण ॲक्टिव्हिटीज करीत असतो. ठीक आहे. त्यामुळे ए योग्य आहे. तर इथे बघा ए कुठे नाही. तर ऑब्व्हियसली डी मध्ये नाही. ठीक आहे. सो डी आपने आप आपलं इथे काय होतंय कट होतं. समोरच्या प्रश्नाकडे चला. विद्यार्थ्यांना पहिलवान निर्माण करण्यासाठी आपण फिजिकल ॲक्टिव्हिटीज करतो का? नाही. तर 2 कुठे आहे? 2 इथे आहे आणि इथे आहे. सो ऑब्व्हियसली हे दोनही कट होतं आणि योग्य उत्तर आपलं ब. म्हणजे शरीर आणि मन संतुलित राखणे, शरीर निरोगी आणि कार्यक्षम ठेवणे, स्वच्छता आणि आरोग्यविषयक सवयी लावणे हे शारीरिक विकासाचं महत्त्वपूर्ण धैर्य किंवा शारीरिक शिक्षणामध्ये अभिप्रेरित आहे. त्यामुळे ऑप्शन बी. समोरच्या प्रश्नाकडे आपण वळलेलो आहोत. एज्युकेशन जे आहे शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये काय निर्माण होण्याची आवश्यकता आहे? सामाजिक दृष्टिकोन, सोशल ॲटिट्यूड, सेन्स ऑफ सिटिझनशिप म्हणजे नागरिकत्वाची भावना. सी आहे कर्तव्यनिष्ठा की डी कृतघ्ना. तर इथे 4 ऑप्शन दिलेला आहे. योग्य आहे म्हणजे 1, 2, 3 ठीक आहे. म्हणजे
कृतज्ञता आपल्याला निर्माण होणं आवश्यक नाही, पण आपल्याला कर्तव्याची जाणीव असावी, आपल्याला नागरिकत्वाची भावना आपल्या अंतर्गत असावी आणि एक सोशल दृष्टिकोन आपलं असावं, हे अभिप्रेरित आहे. नेक्स्ट आहे ओके. लिसनिंग टू सॉन्ग, रीडिंग लिटरेचर, ड्रॉइंग पिक्चर हेल्प स्टुडंट डेव्हलप. म्हणजे गाणे ऐकणं, साहित्य वाचणं, चित्र काढणं विद्यार्थ्यांचं कोणतं विकास करीत असतं. ए सुसंस्कृतता, बी राष्ट्रीयता, सी कलात्मकता की शील संवर्धन. सो ऑब्व्हियसली विद्यार्थी मित्रांनो, कलात्मकता जी आहे ते म्हणजे गाणे ऐकून, साहित्य वाचून किंवा चित्र काढून आपलं एक प्रकारचं स्किल जे आहे ते डेव्हलप होत असतं. त्यामुळे ओके. सो कल्चरल मीन सुसंस्कृत म्हणजे काय होत असतं? ओके. ज्याला संस्कृत भाषेचे उत्तम ज्ञान आहे. वन हू हॅज अ गुड नॉलेज ऑफ संस्कृत लँग्वेज. बी ज्याचं मन आणि विचार, भावना संस्कारित झाले आहे. ओके. सो फीलिंग हॅव अ बीन अ कल्चरेट की सी ज्यांच्याकडे उपजीविकेची पात्रता निर्माण झाली आहे. की डी ज्यांच्याकडे सृजनशीलतेचा विकास झाला आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं मन आणि विचार, भावना जी आहे संस्कारित झाल्या आहेत, त्याला सुसंस्कृत असं म्हटलं जातं. नेक्स्ट प्रश्न आपल्याला दिसून येतं, चरित्र हे प्रत्यक्ष शिकविण्यापेक्षा समोर असलेल्या व्यक्तींच्या आचरणाच्या प्रभावातून आत्मसात केली जाते. ठीक आहे. ही अनिश्चितता, कल्पना, वस्तुस्थिती आहे की असत्य विधान आहे. सो ऑब्व्हियसली हे फॅक्ट आहे, वस्तुस्थिती आहे. सो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, बी-एड सी-ई-टी एक्झामिनेशनमध्ये आपल्याला टीचिंग ॲप्टिट्यूड या भागावर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे अत्यंत महत्त्वपूर्ण हा भाग आहे. सेशनला बघत राहा. नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत जर आपण बी-एड सी-ई-टी एंट्रन्स एक्झामिनेशनच्या कोर्सला जॉइन झालेली नाही, तर नक्कीच जॉइन व्हा, जेणेकरून येणारी परीक्षा आपण टार्गेट करू शकतो.